हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो, हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ओके, लोक जॉईन होत आहेत त्यापर्यंत आपण एक 5 मिनिटासाठी आपण एक गोष्ट करूया की आजच्या वेबिनारमध्ये तुम्हाला मॉर्निंग नेमकं सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल, तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम येतोय मार्केटमध्ये काम करताना, जे ते तुम्ही शेअर करू शकले तर तो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर एक 2-5 मिनिटात जर कोणाला काही सांगायचे असेल की आजच्या वेबिनारमध्ये तुम्हाला काय माहिती करून घ्यायचं आहे तर तुम्ही बोलू शकतात किंवा चार्ट बॉक्समध्ये चार्टमध्ये लिहून पाठवू शकतात. मी ते रीड करतो. नमस्कार सर, गुड मॉर्निंग. नमस्कार सर, नमस्कार. सर मी शेअर मार्केट किंवा या सगळ्या फील्डमध्ये नवीन आहे. ओके, मी नुकताच डीमॅट अकाउंट वगैरे काढलं आणि थोडासा अभ्यास करतोय. ओके, त्यामधूनच आपलं सेशनही अटेंड करतोय. तर बेसिकली मी इंट्राडे मध्ये इंटरेस्टेड नाहीये. ओके. मी 1 हप्ता, दीड हप्ता, 2 हप्ता, स्विंग जास्तीत ट्रेडिंग. जास्त महिनाभर हां, त्याकरता मी शेअर परचेस करून ते विकण्याचं त्या पद्धतीने मी करण्याचा विचार करतोय. बरोबर. सो हे योग्य असेल की नसेल? योग्य आहे सर, काहीच प्रॉब्लेम नाही. इंट्राडेच करायला मला असं काही गरज नाही आहे. जर आपल्याला मार्केटमध्ये पैसे कमवता येतच म्हणजे मार्केट काय आहे शेवटी अल्टिमेटली मार्केटमध्ये पैसा कमवायचे म्हणजे काय हो की हम्म, मार्केटची प्राइस आता 100 रुपये आहे तर ती 120 हम्म, 130 होणार आहे का, हे त्याला हम्म. कळलं तो पैसा कमवू शकतो. मग ते आजच्या बरोबर. दिवसासाठी होणार आहे का, पुढच्या 8 दिवसात होणार आहे का, पुढच्या 15 दिवसात होणार आहे का, महिनाभरात होणार आहे का, मग पुढच्या अजून 4-6 महिने वर्षभरासाठी पण लोक घेतात सपोज दॅट. तर या ओके. दोन हा. तीन पद्धती असेल सपोज दॅट आपल्याला. अल्टिमेटली तुम्ही इंट्राडे काम करा, स्विंग ट्रेडिंग तुम्ही जे पद्धत सांगता त्या स्विंग ट्रेडिंग म्हणतो, स्विंग ट्रेडिंग करा किंवा थोडंसं लॉंग टर्म इन्व्हेस्टर बना. मार्केटची डायरेक्शन माहिती करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे तो आपल्याला बरोबर. बघा प्रत्येकाचा कम्फर्ट झोन असतो की आपल्याला काय काम करायला आवडेल. मित्र इंट्राडे करतो म्हणून आपण इंट्राडे करायला मला याची अजिबात गरज नाही. आपण स्विंग ट्रेडिंग करून पण पैसे भरपूर कमवतात आणि इव्हन द स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त पैसे येतील. स्विंग इंट्राडेमध्ये अल्टिमेटली काय राहील की 2 लाख 5 लाख 10 लाखाचे फंड तुम्ही इंट्राडेला फिरवू शकतायत. त्याच्यानंतर जेव्हा तुमचा फंड वाढेल तर मग तुम्हाला स्विंग ट्रेडिंग किंवा मग पोझिशनल इन डिलिव्हरी बेस याच्यावर काम करावं लागणार असं पुढे. हम्म, हम्म, हम्म. ओके, थँक्यू. ओके तर सर, बेसिकली मला अजून एक प्रश्न विचारायचा होता बोला. की फॉर एक्झाम्पल मी स्विंग ट्रेडिंग करतोय किंवा इंट्राडे कुठली जर करायचं असेल तर म्हणजे बेसिक इंट्राडे करता इन्व्हेस्टमेंट किती असली पाहिजे फॉर अ बिगिनर बघा अँड स्विंग ट्रेडिंग करता किती असली पाहिजे? व्हॉट यू सजेस्ट? नक्कीच सर. या या गोष्टी मी आता याच्यात कव्हर करणार आहे तरी 2 मिनिटात सांगतो. इंट्राडेसाठी तुम्ही कोणत्याही अमाऊंटने स्टार्ट करू शकता. 2,000 5,000 10,000 तुमच्याकडे असेल त्या अमाऊंटने पहिले स्टार्ट करायचं. ज्याला एकदम बिगिनर त्याने सुरुवातीला 10-15-20 हजारापासून स्टार्ट करायचं. 15-20 दिवस मार्केटमध्ये काम करायचं म्हणजे आपल्या कळत एक्सपिरियन्स येतात भरपूर. खूप मोठे 2-5 लाख रुपये असतील तरी पण सुरुवातीला लगेच मोठ्या अमाऊंटने काम करायला सुरुवात करायची नाही. ओके. ओके. आणि स्विंग ट्रेडिंगसाठी पण सपोज जर एकदमच तुम्ही नवीन आहेत तर 1 लाखापासून तुम्ही स्टार्ट करू शकतायत. ओके, म्हणजे काय असतं की जे काय मार्केटमध्ये होईल प्रॉफिट लॉस पहिले 15 दिवस तुम्हाला तो एक्सपिरियन्स येणारच असतो. ओके, आपल्याला वाटतं असं होईल मग पुढे भलतीच काहीतरी गोष्ट होते. तर या सगळ्या गोष्टी जे होतील तर याच्यासाठी एक इनिशियल अमाऊंट इंट्राडेसाठी 20,000 रुपये पकडून चला आणि स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तर 1 लाख रुपयाने आपण काम करायला सुरुवात करायला काही हरकत नाही. ओके, ग्रेट. ठीक आहे, अजून कोणाला काय ऍड करायचं आहे? हाऊ टू बाय निफ्टी बँक निफ्टी ऑप्शन फॉर इंट्राडे. ओके, सुशांत सरांचा मला मेसेज आलेला आहे की ऑप्शनमध्ये इंडेक्स ऑप्शनमध्ये इंट्राडेसाठी कसं काम करायचं, बाईंग कशी करायची, कॉल किंवा पुट. नक्कीच सर, त्या गोष्टी मी कव्हर करतो. हाऊ टू बाय कॉल और पुट इन निफ्टी. ओके, नक्कीच सर, त्या गोष्टी कव्हर करूया आपण. तुमचाच मेसेज आहे परत. वेन whenever I trade in breakout, then I trade, but every time I fail. Currently, I have to trade in TCS breakout trade. ओके सर, ठीक आहे. ब्रेकआउट केल्यानंतर तुम्ही सगळं म्हणजे काही पॅटर्न वापरता वाटतं ब्रेकआउट वगैरेचे, त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड करतायत पण अल्टिमेटली तुम्हाला फेल्युअर येते सपोज दॅट. तर नेमकं त्याचे सोल्युशन काय नक्कीच आपण त्याच्यावर डिस्कशन करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही, करूया आपण. हाऊ टू स्टॉक सिलेक्शन फॉर इंट्राडे. इंट्राडेसाठी स्टॉक कसा निवडायचा नक्कीच महत्त्वाची गोष्ट आहे. भरपूर लोकांना हा प्रश्न पडतो, तो पॉईंट आपण कव्हर करूया. टेक्निकल अनालिसिसवरती नक्की सर, टेक्निकल अनालिसिस कशी करायची त्या गोष्टी आपण सांगणार आहोत तुम्हाला. चार्ट पॅटर्न डिस्कस करायचे. ओके, ठीक आहे. चार्ट पॅटर्न कसे वापरायचे, काय वापरायचे ते बोलू शकतो. सर मला SIP बद्दल माहिती पाहिजे आहे.
मी या फील्डमध्ये नवीन आहे. नक्कीच सर, SIP म्हणजे काय असतं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतो. म्हणजे काय की तुम्ही दर महिन्याला 5,000 10,000 काहीतरी फिक्स अमाऊंट टाकत राहायची. दोन पद्धतीने तुम्ही टाकू शकतात. एक तो स्वतः तुम्ही 4-5 कंपन्या ठरवून घ्या, त्या 4-5 कंपन्यांमध्ये तुम्ही इक्वली पैसे टाकत राहायचे, शेअर्स घेत राहायचे आणि ते इन्व्हेस्ट करत राहायचे. किंवा एखादा म्युच्युअल फंड शोधायचा आणि त्या म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करून टाकायची. तुम्ही तुमचे पैसे टाकत राहायचे, ते फंड मॅनेजर तुमचे पैसे मॅनेज करत राहतील आणि ओव्हर द पिरियड तुम्हाला चांगला रिटर्न येईल. कमीत कमी 15, 17, 18% पर्यंत अॅन्युअल रिटर्न तुम्हाला येऊ शकतो त्याच्यात. स्विंग ट्रेडिंग बद्दल कसा ओळखायचा? काय म्हणताय? ट्रेड ट्रेड अप जाणार आहे का डाऊन जाणार आहे हा कसा ओळखायचा? बरोबर, परफेक्ट. मार्केट अप जाईल का डाऊन जाईल हे कसं ओळखायचं, हे पण आपण आज कव्हर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तोच राहील आपल्याला, की अल्टिमेटली मार्केट उद्यासाठी बघा सर, काल काय झालं, परवा काय झालं हे बघणं आणि ते चार्ट बघून असं वाटतं की अरे हा वरती जात होता, हे सगळं बोलणं बरोबर असतं. पण उद्या येणाऱ्या दिवशी मार्केटमध्ये काय होणार आहे हे ज्याला त्याला तो नक्कीच पैसे कमवू शकतो. तर ते कसं करायचं त्या गोष्टी आपण नक्कीच कव्हर करणार आहे. स्विंग ट्रेडिंग बद्दल सांगणार नक्की सर, स्विंग ट्रेडिंग बद्दल सांगणार आहे मी याच्यात. स्विंग ट्रेडिंग पण कव्हर करणार आहे आपण. हॅलो बोला सर. सर, RSI मुव्हिंग एव्हरेज हे वगैरे टेक्निकल आहेत ना, हे कसं युज करायचे, कुठे यूज? सपोज टेक्निकल अनालिसिस कशी करायची, काय करायची हे आपण ट्रेनिंगमध्ये कव्हर करतो. RSI झालं सपोज, किंवा मुव्हिंग एव्हरेज झाले, किंवा अजून सुपर ट्रेंड वगैरे भरपूर इंडिकेटर लोक वापरतात. ते वापरायची गरज आहे का नाही आहे, का कधी वापरायचं, किती लिमिटेड यूज ठेवायचा, या सगळ्या गोष्टी पण आपण ट्रेनिंगमध्ये कव्हर करतो. आणि बेसिकली मी ते सांगेन काय असतं त्या गोष्टीचं. ठीक आहे. आणि तो कुठं लॉंग टर्म आणि शेअर फ्लिपला तो यूज होतो का? नक्कीच सांगतो मी तुम्हाला ते. हाऊ टू आयडेंटिफाय एंट्री आणि एक्झिट हॅलो टाइम. हॅलो सर. बोला सर. हा, ग्लॅड टू मीट यू सर. थँक्यू सो मच सर. बोला. हा सर, हॅकिनेशी कॅन्डल बद्दल सांगायचं सर. हिकानेशी कॅन्डल बद्दल सर आपण ट्रेनिंग मध्ये डिस्कस करूया. नेमका तो काय असतो मी 2 मिनिटं तुम्हाला सांगतो. कॅन्डलस्टिक जे पॅटर्न बनतो, कॅन्डलस्टिकचा जो चार्ट बनतो त्याच्यानुसार त्याच्यावरून हिकानेशी कॅन्डल तयार केली जाते. फक्त कॅन्डलस्टिक मध्ये जे काय ओपन हाय लो क्लोज, माईक म्यूट ठेवा प्लीज. जे कॅन्डलस्टिक मध्ये तुमचे ओपन हाय लो क्लोज तयार होतात, हे मार्केटमध्ये जसं मार्केटने मुवमेंट केलेली आहे, मार्केटने त्या पर्टिक्युलर टाइमात जो हाय केला असेल, लो केला असेल, सुरुवात झाली असेल, मार्केट थांबलं असेल, त्याच्यानुसार ते जनरेट होतात. पण हिकानेशीमध्ये ओपन किंवा क्लोज किंवा जे काय असेल मार्केटमध्ये हे डिराईव्ड केले जातात. म्हणजे जे रिअल मार्केटमध्ये होतं तसंच नसतं. त्याच्या ओपन आणि लो किंवा हाय या गोष्टी थोड्याशा एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार ते प्लॉट करतात. मग तो कसा असतो, काय असतो, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. पण ते ट्रेनिंगमध्ये नक्कीच डिस्कस करणार मी. हॅलो सर, तुम्ही सोलापूरमध्ये येऊन गेलेला आहे सर. नक्कीच सर, सोलापूरला पण आलेलो मी. पूर्ण महाराष्ट्रात भरपूर सिटीमध्ये आलेलो आहे. सोलापूरला आलेलो आहे, कोल्हापूरला आलेलो आहे मी नक्कीच. छान वाटलं होतं सर तुमचं सेमिनार. तर ओके सर, थँक्यू सो मच. आवाज येत नाही आशिष सर, बघा बरं. जरा राजेश्वर सरांना आवाज जात नाहीये, त्यांना एक मेसेज टाका. शेअर मार्केटमध्ये नवीन हॅलो सर. कोणते हॅलो सर. शेअर्स घ्यावेत. नक्की सर सांगतो. आप्पासाहेब मोरेंचा मेसेज आहे, शेअर मार्केटमध्ये नवीन आहे, शेअर कोणते घ्यावे नक्की सांगेल सर. पुढे बोला सर. हॅलो सर. बोला सर. बोला. हॅलो सर, तुम्ही सोलापूरमध्ये आलतो त्यावेळेस तुम्ही तुमची अपॉर्च्युनिटी मिस केली सर, त्यावेळेस बरोबर. 2-3 वर्षापूर्वी. ओके ओके ओके. आता तुम्ही परत मला भेटतोय परत भेटा सर सोलापूरमध्ये कधी तर. नक्कीच सर. आता लॉकडाऊन. थोडंसं लॉकडाऊन वगैरे थोडंसं ओसरल्यानंतर परत आपण पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करूया. तेव्हा नक्कीच मी सोलापूरमध्ये पण येईल. आपण तेव्हा परत भेटूया सर. नांदेडला व्हिजिट करायला सांगतात. नक्कीच सर. श्रीकांत सर नांदेडला पण येतो एकदा. सर ऑप्शन ट्रेडिंग करणं चांगले की स्टॉक मध्ये ट्रेडिंग करणं चांगलं? ऑप्शन ट्रेडिंग करणं चांगलं की स्टॉक मध्ये ट्रेडिंग? बघा सर, बघायला गेलो तर ट्रेडिंग ज्याला करता येत असेल, मार्केट कुठं जातं हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही ऑप्शन मध्ये ट्रेडिंग केली तरी चांगलं आहे. आणि स्टॉक मध्ये डिपेंड करतं की आपल्याकडे फंड किती आहे, याच्यावर ते डिपेंड करेल की तुमच्यासाठी तुमचं कम्फर्ट झोन कोणता आहे. ऑप्शनमध्ये काम करायला कम्फर्ट, ऑप्शनमध्ये फक्त एकच गोष्ट असते की टाइम फॅक्टर खूप मॅटर करतो, की एवढ्या वेळातच ती मुवमेंट यायला पाहिजे. आणि आपल्याला ते नको असेल तर मग स्टॉकमध्ये ऑलवेज बेटर राहतं. अदानीचे शेअर्स आता घ्यायला पाहिजे का? अदानीचे शेअर्स सर थोडंसं घ्यायला काही हरकत नाही आहे, पण लगेच नका घेऊ. थोडंसं खाली येऊ शकतात ते शेअर्स आणि मग घ्यायला सुरुवात करा. आता थोडंसं एवढं जे 200 पासून 1500 गेलेलं आहे, तर आपल्याला वाटतं की 200-300 रुपयाला म्हणजे भरपूर रिट्रेसमेंट झाली. नाही, अजून थोडीशी रिट्रेसमेंट येऊ शकते त्यांच्यात. तर थोडंसं वेट करून मग घेतलं तर जास्त बेटर राहील. किंवा तुमच्याकडे बऱ्यापैकी फंड असेल तर थोडे ऍड करायला सुरुवात करा, पण थोडंसं थांबून करा. जर ज्यांच्याकडे लिमिटेड फंड असेल तर थोडंसं अजून खाली येऊ शकतो, मग घ्या.
ओके. एक हॅलो. बोला सर. हा सर, नांदेड जिल्ह्यामध्ये सर देगलूर तालुक्याला केव्हा आहे सर काही वेबिनार सर? सर आता हे वेबिनारला तर तुम्ही कधी पण कनेक्ट करू शकताय आणि पुढचं शेड्यूल पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईटवरून कळून जाईल तुम्हाला. केव्हा सर? वेबसाईटवरून कळून जाईल, वेबसाईटवरून किंवा आशिष सरांचे नंबर कॉन्टॅक्ट नंबर येईल तुम्हाला, त्यांच्याशी तुम्ही बस. कॉल करून डिस्कस करू शकता. ठीक आहे सर. ओके सर. ओके. एक 11 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. आपण 10 मिनिटं लोकांचा वेट केलेला आहे आणि तुमचे प्रश्न सगळ्यांना माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आपण आता प्रेझेंटेशन स्टार्ट करूया आणि एक्झॅक्टली मार्केटमध्ये कसं मुवमेंट करायची, काय आपल्याला माहिती आहे सर, पाहिजे सक्सेसफुल कसं मिळवायचं आहे, मार्केटमध्ये प्रॉफिट कमवायचं कसं आहे, काय त्यासाठी प्लॅनिंग करायची, हे मला जवळजवळ 40 ते 45 मिनिटं लागतील. तुम्ही 1 मिनिट सर, तुम्ही 40 ते 45 मिनिटं होल्ड करा. मी 40 ते 45 मिनिटं प्रॉपर तुम्हाला प्रेझेंटेशन देईल. त्यापर्यंत सगळं सविस्तर ऐकायचं आहे. त्याच्यात जर काही तुम्हाला डाऊट असेल तर याच्यानंतर जसं मी आता 10 मिनिटं तुम्हाला दिले क्वेश्चन आन्सरसाठी, त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास तुमच्यासाठी मी ठेवणार आहे. तुम्हाला पाहिजे ते क्वेश्चन तुम्हाला परत विचारता येतील. लास्ट क्वेश्चन घेतो. कोणीतरी हॅलो बोललो होतं, बोलून घ्या सर, काय म्हणताय? हॅलो. ओके, ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. मला 40 ते 45 मिनिटं तुम्हाला द्यायचे. 40-45 मिनिटात मी माझे प्रेझेंटेशन संपवणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या तुम्हाला काही क्वेश्चन असतील, काही क्वेरी असतील, जे काय असेल ते परत आपण अर्धा तास ठेवणार आहे क्वेश्चन आन्सरसाठी. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ती प्रोसेस स्टार्ट करूया. पहिले 2 मिनिटं सांगतो आपला अकॅडमीचं तुम्हाला मी इंट्रोडक्शन देतो की आपल्या अकॅडमीचं नाव आहे सिटी अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड. जवळजवळ 2008 पासून स्टॉक मार्केटमध्ये आम्ही काम करतोय. जवळजवळ 12 ते 13 वर्ष आता झालेले आहेत. 2008 मध्ये असं तुमच्यापैकी भरपूर लोकांचे आता मला मेसेज आले किंवा तुम्ही सांगत होते की सर मी मार्केटमध्ये नवीन आहे, काय करायचं, कसं करायचं. आता तुम्हाला जे प्रश्न पडत आहेत एक्झॅक्टली असेच सगळे प्रश्न मला 2008ला पडत होते. आणि नेमकं त्याचं काय करायचं, कसं करायचं, काय प्रश्न आहे, मी पण भरपूर जागेवर बघितले, खूप सारे पुस्तकं वाचली, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. अल्टिमेटली कुठंतरी काहीतरी बघा, प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर भेटत नसतो, तर स्वतःला ते डिराईव्ह करावे लागतात. तर मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे, तर मी माझा प्रोग्रामिंग नॉलेजचा वापर करून, काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्सचा यूज करून, काही फिजिक्सचे फॉर्म्युले, काही मॅथ्सचे फॉर्म्युले यूज करून स्टॉक मार्केटमध्ये एक युनिक सिस्टम आपण डेव्हलप केलेली आहे. की ती सिस्टम वापर करून मी मागच्या 10 वर्षात 2011 पासून मी रिअल ट्रेडिंग सुरू केली. 2008 पासून मी ते 5-10 हजार रुपये टाकून कमी 2-4-5 शेअर्सनी बाय सेल प्रोसेस चालायची. कधी यायचं प्रॉफिट, कधी लॉस, या सगळी प्रोसेस चालायची. पण 2011ला माझ्याकडे सिस्टम मी डेव्हलप केली आणि 2011 पासून आजपर्यंत कंटिन्युअसली सक्सेसफुली स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करतोय. तर ते कसं करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. आणि ती सिस्टम आपण कोणती डेव्हलप केलेली, जसं कोणी टेक्निकल अनालिसिस सांगतायत, चार्ट पॅटर्न सांगतायत, या सगळ्यांचं कधी कधी कसं असतं बघा की मार्केट कधी टेक्निकली वरती जातो, कधी फंडामेंटली मार्केट वरती जातो, कधी न्यूज बेसवर मार्केटमध्ये मुवमेंट येते. तर आपण जी सिस्टम बोलणार आहे या सिस्टममुळे काय होतं की तुमच्या कोणत्याही बेसिसवर मार्केटमध्ये अप डाऊन काही मुवमेंट झाली तर आपल्या सिस्टम त्या सगळ्या कंडिशन चेक करतो, सगळ्यांनुसार आपल्याला डिसिजन देते. तर ते कसं वर्क होतं, काय होतं, त्या गोष्टी मी तुम्हाला परत पुढे शेअर करणार आहे. तर आतापासून मला फक्त 40 मिनिटं ते 45 मिनिटं तुम्हाला मला द्यायचे आहेत. सगळ्यात पहिला क्वेश्चन तुम्हाला मी विचारतो की जनरली जो नवीन व्यक्ती असेल, आज मार्केटमध्ये सुरुवात करत असेल किंवा 2-5 वर्षापासून मार्केटमध्ये काम करत असेल, तर सगळ्यात पहिलं आपलं ऑब्जेक्टिव्ह काय स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याचं, हा क्वेश्चन जे मी तुम्हाला विचारत असेल तर जेवढे लोक तुम्ही इथं मला ऐकतायत तुमच्यापैकी सगळ्यांचं एकच कॉमन आन्सर राहील की सर आम्हाला मार्केटमधून ट्रेडिंग करून किंवा इन्व्हेस्टमेंट करून, इंट्राडे काम करून किंवा स्विंग ट्रेडिंग करून किंवा पोझिशनल काही 1 वर्ष 2 वर्षासाठी ट्रेड पैसे घेत लावून मला मार्केटमधून पैसे कमवायचे आहेत, प्रॉफिट कमवायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये एंट्री काय करतोय, तर प्रॉफिट कमवण्यासाठी करतोय. आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की प्रॉफिट हा प्रत्येक व्यक्ती कमवू शकतो का? अगदीच. त्याला नॉलेज असेल, त्याला प्रॉपर प्लॅनिंग करत असेल आणि प्रॉपर मार्केटचे प्रिन्सिपल जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्ही नक्कीच पैसे कमवू शकतायत. पण स्टॉक मार्केटमध्ये हे करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी प्रॉपर नॉलेज असायला पाहिजे. भरपूर वेळेस असं वाटतं की आपल्याला काही नाही, कोणाचे तरी नॉलेज घेऊया, कोणाकडून टिप्स घेऊया, कोणाकडून काहीतरी आपल्याला एखादा ट्रेड भेटून गेला तर आपण तसं ट्रेड करून पैसे कमवू. अशाने तुम्ही 1-2 वेळेस प्रॉफिट कमवायला थोडंसं फंड पण वाढेल, पण लाईफ टाईम तुम्ही त्याच्यावर त्या बेसिसवर काम करू शकत नाही. जर तुम्हाला सिरियस हा बिझनेस म्हणून स्टार्ट करायचा स्टॉक मार्केट, तर तुम्हाला नॉलेज घेणं मस्ट आहे. आणि सगळ्यात मोठे स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी आपल्याला काहीतरी कॅपिटल पण हवं आहे. पहिली गोष्ट, स्टॉक मार्केटमध्ये आपण किती प्रॉफिट कमवू शकतो, हा बिझनेस आपण स्टार्ट करतो तर किती प्रॉफिट येऊ शकतो, स्टॉक मार्केटचे लिमिट काय आहे, तर स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवण्याचं काहीच लिमिट नाही आहे.
प्रोव्हाइडेड जर तुमच्याकडे काहीतरी फंड असायला पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये काम करायला, आणि फंड सोबत सोबत प्रॉपर नॉलेज असायला पाहिजे. या दोन गोष्टी जर आपल्याकडे असेल तर आपल्याला हवा तेवढा पैसा स्टॉक मार्केटमधून कमवता येऊ शकतो. तर मग पहिली गोष्ट काय की आपल्याकडे किती पैसे असायला पाहिजे. कॉमन प्रत्येकाचा प्रश्न पडतो की नेमका माझ्याकडे किती पैसे राहिले तर मी पैसे कमवू शकतो. तर साधी गोष्ट तुमच्या समोर मी सांगतो की तुमच्याकडे कोणतीही कॅपिटल असेल तरी चालेल. 2,000 पासून 5,000, 10,000, 20,000, लाख, 2,00,000, 5,00,000 जी अमाऊंट आपल्याकडे असेल त्या कोणत्याही अमाऊंटने आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो. त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला हे पैसे जे असतील या पैशाला ग्रो करण्यासाठी जे नॉलेज लागणार आहे, जे प्रिन्सिपल आपल्याकडे असेल पाहिजे, मार्केटमध्ये डिसिप्लिन आपल्याकडे हवेत, ते डिसिप्लिन कसे मार्केटमध्ये डेव्हलप करायचे आणि त्याच्यानुसार काम कसं सक्सेसफुली मार्केटमध्ये कमवायचं हे शिकता यायला पाहिजे, याचं नॉलेज असायला पाहिजे. तर कॅपिटल रिक्वायरमेंट कदाचित तुम्ही इंट्राडे, पोझिशनल, स्विंग ट्रेडिंग काही करा, कोणताही कॅपिटल आपण स्टार्ट करू शकतो. थोडंफार व्हॅरी करेल पण तुम्हाला स्टार्ट करायला कोणतेही 2,000 पासून कोणती अमाऊंट चालेल. आता महत्वाची गोष्ट जे काही नॉलेज आपल्याला घ्यायचं आहे, आता हे नॉलेज घेण्यासाठी काहीतरी टाइम पाहिजे. पैसे सर्वांकडे आहेत. प्रत्येक व्यक्ती म्हणतो की मला पैसे पाहिजे किंवा मला या मार्केटमध्ये काम करायचे, तर पैसे प्रत्येक व्यक्तीकडे आहेत. प्रॉब्लेम पैशाचं नाही आहे. प्रॉब्लेम काय आहे की त्याचे ते वापरण्यासाठी नॉलेज जे असेल पाहिजे ते नॉलेज नाही आहे. आपण आपला जॉब करतो, बिझनेस करतो, बाकी डेली रुटीन सगळं चालू आहे. हे सगळं मेंटेन करून स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला सेकंड इन्कम सोर्स जनरेट करायचा आहे. आणि हा सेकंड इन्कम सोर्स जर आपल्याला जनरेट करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रॉपर नॉलेज घेण्यासाठी थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. जी मी सिस्टम तुम्हाला शिकवणार आहे या सिस्टमनुसार जर तुम्हाला सक्सेसफुल मार्केटमध्ये इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर बनायचं असेल तर तुम्हाला रोजच्या अर्धा तास मॅनेज करणं गरजेचं आहे. टाइम तुमच्याकडे पैसा किती पण असू द्या, 5,000, 2,000 कोणती अमाऊंट मला मॅटर करत नाही, लाख, 5,00,000, 10,00,000 कोणती अमाऊंट चालेल, पण तुमच्याकडे रोजचा 24 तास जे आपल्याकडे दिवसातून आहे या 24 तासातून तुम्हाला मला अर्धा तास मॅनेज करून द्यायचा आहे. जर तो अर्धा तास तुमच्याकडे असेल तर याच्या पुढे मी जेवढा पण प्रॉफिट तुम्हाला दाखवणार आहे हा पूर्ण प्रॉफिट तुम्ही कमवू शकता. तर नक्कीच कमवू शकतात, गॅरंटी देऊन मी तुम्हाला ही ॲश्युरन्स करू शकतो. तर मग नेमकं ते अर्धा तास कधी पाहिजे हो? 24 तासातून सकाळी 9:15 मार्केट ओपन होतो तेव्हाच द्यायचंय का? पण तू 9:15 ते 9:45 मला टाइम द्यायचा असेल पण नेमकं असं मी तेव्हा जॉबला जातो, नेमकं तेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये असतो, तेव्हा कोणत्यातरी बॉस समोर मीटिंग आमची चालू असते, असे प्रत्येकाचे प्रश्न असू शकतात. मला जो अर्धा तास पाहिजे तो अर्धा तास तुमच्या चॉईसचा द्या. तुम्ही कधीही द्या. रात्री 10 वाजता पण अर्धा तास काढला, कधी संध्याकाळी 7 वाजता काढला तरीही चालतंय. तुमच्या चॉईसनुसार कधीही अर्धा तास काढा आणि तुमच्याकडे काहीतरी 5, 10, 20, 25,000 रुपये जे काय अमाऊंट असेल ती अमाऊंट या रिक्वायरमेंट जर तुमच्याकडे फुलफिल होत असतील तर याच्यानंतरची जी काय जर्नी मी तुम्हाला सांगतोय आणि जे काय प्रॉफिट तुम्हाला मी शेअर करणार आहे हे सगळं प्रॉफिट आपण कमवू शकतो. आता स्टॉक मार्केटची काही रियालिटी आपण थोडंसं समजून घेऊया की अल्टिमेटली किती लोक मार्केटमध्ये प्रॉफिट कमवत आहेत. सपोज दॅट की आपल्याला सगळ्यांना प्रॉफिट कमवायचे मान्य आहे, पण आपल्याला मार्केटचा जर विचार केला तर 100 लोक जर मार्केटमध्ये काम करत असेल तर त्याच्यातून सक्सेसफुली पैसे किती लोक कमवत आहेत. जर तुम्हाला जर मी विचारतोय तर मॅक्झिमम 10% लोक असे आहेत की जे अल्टिमेटली प्रॉफिट कमवत आहेत. याचा अर्थ असा नाही की 90% लोकांना प्रॉफिट होत नाहीये. प्रॉफिट येतोय आहे, कधी येतो, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस आपण पैसे कमवतो, नंतर परत ते चाललं जातो. हा प्रॉब्लेम होतो. आपल्याला जेन्युनली जर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असेल तर हे मॅक्झिमम 10% जो सक्सेसफुल ट्रेडर, इन्व्हेस्टर मार्केटमध्ये आहेत ते काय प्रिन्सिपल वापरतायत, कोणत्या बेसिसवर मार्केटमध्ये काम करतायत, मार्केटला कसं रिस्पेक्ट करतायत, कशा पद्धतीने मार्केटमध्ये काम करतायत, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. जे ते स्किल सेट पण आपण जर स्वतःकडे डेव्हलप केलं तर आपण सुद्धा ते नक्कीच सक्सेसफुल ट्रेडर बनवू शकतो. कारण की मार्केटमध्ये सपोज 2 लोक आहेत, ए आणि बी, दोघांकडे 1-1 लाख रुपये आपण दिलेले आहेत आणि दोघांना एकाच सिस्टमवर मार्केटमध्ये काम करायला बसवलं तरी सुद्धा दोघांना सेम प्रॉफिट किंवा सेम लॉस होत नाही. कारण काय की तुमचा माइंडसेट, जो व्यक्ती मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला बसलेला आहे तो कसा विचार करतोय, त्याचं कम्फर्ट झोन काय आहे, या गोष्टी पण मॅटर करतायत मार्केटमध्ये. तर सिस्टम सोबत तुम्ही जे लोक ट्रेडिंग करणार आहेत तुमचा ॲटिट्यूड मार्केटमध्ये काम करण्याचं, तेव्हा मार्केटमध्ये माइंडसेट आपला कसा राहील याची सुद्धा आपल्याला ट्रेनिंग घ्यायची, या गोष्टी सुद्धा आपल्याला इन्क्लूड करायच्या आहेत आणि तरच आपण प्रॉफिट कमवू शकतोय. तर एक्झॅक्टली माइंडसेट कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत.
हे माहिती करायचं असेल तर पहिले आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की असं का होतंय, मॅक्झिमम 10% लोक मार्केटमध्ये सक्सेसफुल का होतंय, त्याच्या मागचं रिझन काय आहे, आणि मग असा प्रॉब्लेम आपल्याला पण का होतोय वा मग आपल्याला पण त्या 10% पैकी जायचं असेल तर नेमका कोणते असे प्रॉब्लेम की जे मी तुम्हाला आज सॉल्व्ह करून दिले तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की मी सुद्धा सक्सेसफुली मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो. ओके, किंवा सपोज दॅट तुम्हाला काय वाटतंय की असं कोणतं स्किल आहे, असं मार्केटबद्दल कोणतं नॉलेज आपल्याकडे यायला पाहिजे, अशी कोणती गोष्ट मला जमायला पाहिजे की ती जर मला यायला लागली तर मी मार्केटमधून पैसे कमवायला सक्सेसफुली स्टार्ट करू शकतो. असा क्वेश्चन जे मी तुम्हाला विचारला तर तुमच्यापैकी सर्वांचे एक आन्सर राहील की सर मार्केटमध्ये, जसं आता पण थोडंसं मी जेव्हा पहिले सुरुवातीला 2-5 मिनिटं विचारलं तर तुमच्यापैकी भरपूर लोकांनी मला आन्सर केलं काय की सर मार्केटमध्ये एंट्री पॉईंट कळायला पाहिजे, मार्केट कुठं जाणार आहे, मला बाय कधी करायचं आहे किंवा शॉर्ट सेल कधी करायचंय, हे एंट्री कधी घ्यायची, कोणत्या प्राइसला घ्यायची, हे कळलं तर खूप सोपं होतं. कारण की काय होतं, 1000 रुपयाच्या शेअर्स वाढतो 1500-1700 होऊन जातो. किंवा अदानीचा आपण बोलतोय सपोज दॅट 150-120 रुपयाला होतं अदानी एंटरप्राइजेस प्राइजेस आणि ते 1500 पोहोचून गेलं. आता वाटतं अरे एवढा वरती आलं, पण जर आपल्याला ते 200, 120, 130 ला असताना जर कळलं असतं की आता बाय करायचं, याचा अप ट्रेंड होणार आहे आणि मग मार्केट एवढं वरती गेलं असेल तर पैसे किती कमवू शकतो आपण. पण एक्झॅक्टली हा एंट्री पॉईंट कसा फाइंड आउट करायचा हेच जर लोकांना जमत नाही. मग हे जमून घ्यायचं असेल, हे माहिती करायची असेल तर ते कसं करायचं, काय करायचं, याच्यासाठीची पूर्ण प्रोसिजर आपल्याला समजून घ्यायची आहे. तर एंट्री पॉईंट कळायला पाहिजे, अगदीच मान्य आहे. दुसरी गोष्ट काय कळायला पाहिजे, एंट्री तर कधी कधी होऊन जाते, कधी कधी कोणाच्या देखादेखी आपण एंट्री पण करून टाकतो. एखादा मोठा ट्रेडर कोणीतरी काहीतरी शेअर करतो की हा व्यक्ती इथे इथं बाईंग करतोय, आपल्याला वाटतं तो बाय करतो, आपण पण करून घेतो, पण तो ट्रेड मॅनेज कसा करायचा ते माहित नाही. एंट्री करतो, थोडासा प्रॉफिट दिसला, वाटतं जेवढा भेटतो तेवढा घेऊन टाक. एक्झॅक्टली मार्केटमध्ये कुठपर्यंत आपण थांबायचंय, मॅक्झिमम त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टमध्ये जो ट्रेड आपण घेतोय त्याच्यात जास्तीत जास्त टार्गेट किती असू शकतो, तो टार्गेट कसा फाइंड आउट करायचा. आणि एखादा ट्रेड जर आपल्याला लॉसच देणार आहे, असं होऊच शकत नाही या जगात की तुम्ही जेवढे ट्रेड कराल लाईफमध्ये तेवढे सगळेच्या सगळे प्रॉफिट मिळतील, असं होत नाही. कधीतरी काहीतरी टॉप लॉस तुम्हाला हिट होणारच आहे, एखाद दोन टॉप ट्रेडमध्ये तरी सुद्धा. तर त्या एखादा ट्रेड जो तुमचा मायनसमध्ये आपल्या अगेन्स्ट जाणार आहे त्या ट्रेडमध्ये जास्तीत जास्त आपली रिस्क किती असायला पाहिजे, आपण जास्तीत जास्त किती लॉस घ्यायला पाहिजे, तो लॉस ठरवणं म्हणजेच आपला टॉप लॉस असतो. मग या गोष्टी आपल्याला कळल्या तर आपल्याला असं वाटतं की आपण प्रॉफिट कमवू शकतो. कोणी बोलले, जसं RSI बोलले, मुव्हिंग ॲव्हरेज बोलले, सुपर ट्रेंड बोलले, अजून जेवढे पण असेल तर टेक्निकल अनालिसिस किंवा काही कॅन्डलस्टिकचे पॅटर्न आहेत हे आपल्याला ओळखता यायला तर आपल्याला पैसे येऊ शकतं का हो. कोणी बोलले की सर फंडामेंटल अनालिसिस यायला पाहिजे, एखाद्या कंपनी आहे त्याची व्हॅल्यू ग्रोथ कशी होणार आहे, का काय होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, त्याचं कॅपिटल किती आहे, त्याच्यावर PE रेशो काय वगैरे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी कळायला लागल्या तर आपण पैसे कमवू शकतो का. तर नक्कीच या गोष्टींची पण आपल्याला मदत होतेच. सोबत सोबत मार्केटचे जे लेटेस्ट न्यूज असतात, सपोज दॅट की मार्केटमध्ये जे बाईंग होणार आहे, सेलिंग होणार आहे, जे काय असेल तर त्या टायमाला काहीतरी न्यूज येत असते, त्या न्यूजचा सुद्धा इफेक्ट होत असतो मार्केटमध्ये. एखाद्या RBIची पॉलिसी येते, रेट कट होतो, नाही एखाद्या वेळेस नाही होत, तर त्याचा काय इफेक्ट मार्केटमध्ये होतो आणि तो मार्केटला कुठं ड्राईव्ह करणार आहे, या गोष्टी आपल्याला कळायला लागल्या तर आपण नक्कीच पैसे कमवू शकतो. कोणाला वाटेल की सर मार्केटमध्ये सप्लाय डिमांड जो आहे, लोक बाईंग करतायत का सेलिंग करतायत, एक्झॅक्टली काय होतंय हे जर कळायला लागलं तेव्हा आपण समजू शकतो. दुसरा एखादा वकील की बोलेल की सर ओपन इंटरेस्ट मार्केटमध्ये कसा असतो, जो ऑप्शनमध्ये काम करतात किंवा फ्युचरमध्ये काम करतात त्यांना हे फॅक्टर खूप कामात येतं. किंवा कोणी बोलेल सर मार्केटचे ट्रेंड कसे ओळखायचे, हे जर मला जमायला लागलं तर मी पैसे कमवू शकतो. मग हेच खूप सारे प्रश्न, ही लिस्ट कधी संपत नाही, प्रत्येकाला वेगवेगळे पॉईंट ऍड होणार आहे. मी काही एक्झाम्पल घेतो आणि त्या एक्झाम्पलने एक्झॅक्टली नेमकी मला गरज काय मार्केटमध्ये, नेमकं कोणती गोष्ट मला शिकायची मार्केटची. कारण की मार्केटचं नॉलेज घ्यायला बसले तर तुम्ही म्हातारे होऊन जाणार त्यापर्यंत आपल्याला शिकायला मार्केट एवढं व्हास्ट आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण पैसे कमवायला मला सक्सेसफुल बनवायचे, ती लर्निंग प्रोसेस तर कायम चालू राहणार आहे. पण पहिल्या दिवसापासून जर मला पैसे कमवायचे तर नेमकं मार्केटचं मला काय माहिती असायला पाहिजे. त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय. कोणती तरी XYZ, भरपूर वेळेस असं वाटतं आपल्याला की कोणत्या कंपनीत काम करायचं, ती कंपनीचं आपल्याला सिलेक्शन करता आलं तर खूप भारी आहे. नक्कीच, पण नक्कीच ते सिलेक्शन कसं करायचं, कुठं जास्त मुवमेंट होणार आहे, कुठं अप ट्रेंड येणार आहे, काय येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवतो. स्क्रिप्ट सिलेक्शन ऑलवेज इम्पॉर्टंट पार्ट आहे. इंट्राडेसाठी कसं ठरवायचं, शॉर्ट टर्म स्विंग ट्रेडिंगसाठी कसं ठरवायचं किंवा लॉंग टर्मसाठी कसं ठरवायचं, या पॉईंट आपण कव्हर करतो. आतासाठी लक्षात घ्या, कोणते तरी XYZ पॉईंट आहे ते कंपनी तुम्हाला ट्रेड करायचं आहे.
भरपूर वेळेस असं वाटतं आपल्याला की एखाद्या कंपनीत काम केलं तर पैसा भेटेलच. बघा, तुम्हाला पैसा भेटतो याचा अर्थ काय, कोणीतरी लॉस करतोय. म्हणून या जगात अशी कोणतीच स्टॉक नाही, कोणतं स्क्रिप्ट नाही आहे की ज्याच्यात फक्त लोकांना प्रॉफिट भेटतो. एक व्यक्ती कमवत असेल तर कोणीतरी तिथं मार्केटमध्ये लॉस करतो. तर आपल्याला कमवता येईल अशा कंपन्या कशा निवडायच्या हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे स्क्रिप्ट सिलेक्शनसाठी. ठीक आहे, तर ते कसं करायचं, काय करायचं ते मी डिस्ट सिस्टममध्ये अजून सांगणारच आहे. आतासाठी तुमच्या आवडीची कोणतीही स्टॉक पकडून घ्या. मी त्यासाठी एंट्री पॉईंट देतो. त्याची प्राइस सपोज दॅट 1200ला जर गेलं, उद्या 1200ला जर मार्केट गेलं त्या पर्टिक्युलर स्ट्राईकसाठी, त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टसाठी, तर आपल्याला बाईंग सुरू करायची, परचेस करायचं आहे. ओके, 1200ला बाय केलं, मार्केट जर वरती जाईल तर आपल्याला प्रॉफिट भेटणार आहे. सपोज दॅट मार्केट वरती गेलं 1300च्या पर्यंत जर गेलं तर आपल्याला आपलं प्रॉफिट बुक करायचं. हे आपण आपलं प्लॅनिंग नसेल, म्हणजे टार्गेट सांगतोय 1300. तसंच जर मार्केट वरती जर नाही गेलं आणि मार्केट आपल्या अगेन्स्ट जर गेलं या ट्रेडमध्ये, तर मॅक्झिमम लॉस कुठपर्यंत थांबायचं आपल्याला 1150. म्हणजे बघा, एंट्री माहिती आहे, टार्गेट माहिती आहे, टॉप लॉस माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे. किती क्वांटिटीने ट्रेड करायचं, 100 शेअर्सने आपल्याला बाय करायचं आहे. ओके, तर ते पण तुम्हाला क्लिअर आहे, काही कन्फ्युजन नाही. आता याच्यात तो काय प्रॉफिट लॉस काय झालं की नाही झालं हे बघायचं असेल तर काल फ्रायडेला काय झालं आणि याच्यात आपण फ्रायडेला असा ट्रेड केला असता तर एवढा पैसा कमवला असता. हे सगळं व्हर्च्युअल झालं, हे सगळं पेपरवर झालं. याच्याने रिअल पैसा येत नसतो. जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल तर उद्या काय होणार आहे याच्याबद्दल तुम्हाला डिस्कस करता येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात जर तुम्ही बरोबर झाले तर त्याचा पैसा येऊ शकतोय. तर सपोज जर त्या गोष्टी करायच्या असतील आपल्याला, तर मी अजून करतो की उद्या मंडेला मार्केट ओपन होईल. किती वाजता ओपन होईल? सकाळी 9:15 वाजता ओपन होईल. मंडेला मार्केट ओपन झालं 1180ला. आपण बोलतोय जर मार्केट 1200ला गेलं तर बाय करायचंय. 5-10 मिनिटं मार्केट खाली वरती केल्यानंतर 9:40 मार्केटचा रेट आला 1200. आता तुम्हाला जे एक दिवस अगोदर जो ट्रेड दिला त्याच्यानुसार काय करणार तुम्ही, सगळ्यांनी 100 शेअर्स 1200ला बाय करून टाकायचे. आता इथून 9:40 आपण बाय केल्यानंतर बघा, खरी परीक्षा इथे सुरू होते. ज्यापर्यंत तुम्ही सिस्टमचे फक्त बॅक टेस्टिंग करतात किंवा पेपर ट्रेडिंग करतात ना, तर आपण आपले रिअल पैसे लावत नाही, फक्त लिहितो 1200ला बाय, 1300 टार्गेट, 1150 स्टॉप लॉस. मग मार्केटला सोडून देतो, घरी जातो कुठेतरी फिरत येतो, संध्याकाळी बघतो हा टार्गेट गेला. हे बघणं सोपं आहे, पण जर खरोखर पैसा कमवायचा असेल, रिअल अमाऊंट आपल्याला प्रॉफिट कमवायची असेल, तर आपल्याला 9:40ला ट्रेड घेतल्यानंतर मार्केट जेव्हा पण आपल्या टार्गेटला जाणार, 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास जो काय टाइम लागणार आहे, या टाइमात तुमचा माइंडसेट काय आहे हे तुमचं डिसाईड करेल की तुम्ही खरोखर मार्केटमध्ये पैसे कमवाल की नाही कमवाल. जसं मी तुम्हाला सांगतो 1200ला बाय करायचे 9:40 त्या दिवसात दिवसभर मार्केटने काय केलेलं आहे, तर मार्केटने त्या दिवसात सगळ्यात वरती कुठे गेला असेल तर 1330ला गेला आणि सगळ्यात खाली कुठे गेला असेल तर तो गेला 1160ला. म्हणजे मार्केटने त्या दिवसाचा लो 1160 केला, हाय 1330 केला. याच्यावरून आपल्याला कळत आहे की आपला टॉप लॉस तर काही गेलेलं नाहीये, पण आपल्याला टार्गेट अचीव झालेला आहे. म्हणजे प्रत्येकाला कळत आहे की जर हा ट्रेड खरोखर मी तुम्हाला सांगितला, जी XYZ कंपनी आहे त्या कंपनीचं नाव जर मी तुम्हाला आता रिव्हील करून दिलं, तुम्हाला सांगून दिलं, तर तुमच्या सगळ्यांचे टार्गेट पण अचीव होणार आहे सपोज दॅट मंडेला. पण तुमच्यापैकी किती लोकांना असं कॉन्फिडन्स आहे की खरोखर असा ट्रेड जर भेटला तर मी सकाळी 9:40 9:45ला ट्रेड घेईल आणि 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत तो ट्रेड होल्ड करू शकतो. रिअल समस्या ती काय माहिती का, तुम्हाला ऑब्झर्व करा, तुम्ही कधी तुमची जी काय सिस्टम तुम्ही आज वापरत असाल, तुम्ही ट्रेड घेतात, तुम्हाला वाटतं आज मार्केट वरती जाणार आहे, संध्याकाळपर्यंत मार्केट वरतीच जातं. पण रियालिटी ही आहे की सकाळी जो ट्रेड घेतायत ते पुढच्या 15-20 मिनिटं, अर्धा तास, मॅक्झिमम 1 तासच्या आधी तुम्ही तुमचं जे काय छोटा मोठा प्रॉफिट आला असेल तो छोटा प्रॉफिट बुक करून निघून जातात. पण जर त्या दिवशी तुमचं डिसिजन बरोबर नाही होणार आहे आणि मार्केट जर तुमच्या अगेन्स्ट जाणार असेल, तर ज्या दिवशी त्या टॉप लॉस तुमच्या ज्यापर्यंत जात नाही त्यापर्यंत तुम्ही संध्याकाळपर्यंत मार्केटमध्ये वेट करत जातात, थांबू आता वरतील तेव्हा वरतील. म्हणजे अल्टिमेटली जेव्हा प्रॉफिट येणार आहे तेव्हा आपण कमी वेळ मार्केटमध्ये काम करतो आणि लॉसचा वेळ जास्त वेळ राहतो. म्हणजे इन शॉर्ट सपोज दॅट दिवाळीच्या दिवसात जे 4, 5, 7, 8, 10 दिवस असतात, एखादा कपडावाला दुकानवाला सपोज दॅट कपड्याची शॉप चालवतो, सपोज दॅट त्याने विचार केला की नाही दिवाळीचे दिवस आहे, मला 2 तास मार्केट दुकान ओपन करायची आहे आणि 2000 रुपये भेटले का मला निघून जायचं आहे. असं चालेल का? तुम्ही सांगा. जेव्हा जास्त बिझनेस येणार आहे, जास्त प्रॉफिट येण्याचा टाइम आहे, तेव्हा तुम्ही जास्त वेळ थांबवतात ना, त्या टाइमाला दुकान उघडायचं टायमिंग पण वाढून देतात लोक. सेम आहे.
जर तुम्हाला प्रॉफिट येणार आहे स्क्रिप्टमध्ये, तुमच्या बाजूला बरोबर होणार आहे, तर तेव्हा तुमचं प्रॉफिट तुम्ही कट करायला नको, तुमचं प्रॉफिट वाढवायला पाहिजे. पहिलं सिक्रेट हे स्टॉक मार्केटचं. आणि ऍक्च्युली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे इथं लोकांचा, की आपण लॉसेस वाढवतो, प्रॉफिटच्या वेळेस प्रॉफिट कट करतो. असं वाटतं की जेवढा प्रॉफिट भेटतोय तेवढा तरी भेटू दे, तेवढा कट करून तेवढा भेटला तरी बस झालं. हा ॲटिट्यूड आपला असतो. या ॲटिट्यूडला बदलण्याची गरज आहे. स्टॉक मार्केटमध्ये जर आपल्याला हा ॲटिट्यूड बदलायचा आहे तर आपल्याला मार्केटची मुवमेंट कळायला पाहिजे. नेमकं मार्केटची मुवमेंट कशी होते, जसं तुम्हाला मी बोलतोय आता की मार्केटची मुवमेंट कशी होते, जर तुम्हाला मी विचारलं तुम्ही प्रत्येक जण सांगाल की हे मार्केट थोडं वरती जातं, थोडं खाली येतं, वरती खाली अशी मार्केटची मुवमेंट होते. हे प्रत्येकाला माहिती आहे. आता जे मी एक्झाम्पल देतो त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की बघा असं थोडं वरती जाऊन परत पुलबॅक करेल, परत वरती जाईल, परत पुलबॅक करेल, अशा पद्धतीने मार्केटची मुवमेंट होते. तर जे आपण एक्झाम्पल घेतलं त्याच्यानुसार मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये हे मार्केटची मुवमेंट तुम्हाला कशी डिस्टर्ब करते याच्यावर 2 मिनिटं डिस्कस करूया. आपलं एक्झाम्पल 1200 ला बाय होतं, 1300 टार्गेट, 1150 स्टॉप लॉस होता. मार्केटची मुवमेंट काय झाली ते पण तुम्हाला माहिती आहे. पण मार्केट अशी एकसारखं असं वरती 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 सरळ वरती जात नसतं. तर मार्केट लाईव्ह मार्केट चालू असताना कसं मुवमेंट करतं, तर अशा पद्धतीने मुवमेंट करतं. बघा मार्केट 1200 सपोज 940 ला आपण बाय केलाय, 1150 आपला टॉप लॉस लावून ठेवलेला आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मार्केट इथून तुमच्या टार्गेटला जाणार आहे, पण तो 2:30 वाजता 3 वाजता सपोज जर जाणार आहे, याच्यामध्ये सगळ्यात मोठे प्रश्न येतात की सपोज तुम्ही एंट्री केल्यानंतर कदाचित तुम्हाला पहिल्या अर्धा तासात, 1 तासात, 2 तासात तुम्हाला डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड मार्केट वरती गेलं, 50 वरून प्रॉफिट दाखवत आहे. आता तुमचे माइंडसेट काय राहील, तुमच्या मनात फिलिंग काय येईल याचा विचार करायचा आहे. जर पैसे कमवायचे तर आता तुम्ही जे विचार करतायत हे डिसाईड करेल की तुम्ही सक्सेसफुल होणार आहे स्टॉक मार्केटमध्ये का मार्केटमध्ये पैसे लॉस करून जाणार आहेत. तर इथून मार्केट जेव्हा वरती येतो तर पहिली एक आपण स्वतःशी ऑनेस्ट राहा. लोकांशी खोटं बोलू शकतो पण स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. आपण इथं पहिल्या वेळेस आले आपल्याला एक कळतं, पहिल्या वेळेस वाटतं अरे यार बुक करून घेऊ, जेवढा प्रॉफिट भेटतोय ना 2 तासात 1 तासात मी ट्रेड घेतला मला एवढा प्रॉफिट भेटतो, एक मन म्हणतं की बुक कर. पण सोबत आपण जे काही शिकलेलो असतो, आपण अनालिसिस केलेलं, दुसरं मन म्हणतं की नाही थोडं थांब, ज्या टार्गेटला गेलं तर डबल प्रॉफिट भेटणार आहे, म्हणून आपण थोडं थांबतो. मार्केटची मुवमेंट थोडीशी खालीवरती होते, प्रत्येकाला माहिती आहे. 50 पासून मार्केट थोडंसं खाली आलं, 10-20 पॉईंट खाली आलं तर काही घाबरायची गरज नाही. आपल्याला वाटतं की ठीक आहे, काय हरकत नाही, येते परत वरती जाईल. ही खालीवरती प्रोसेस चालू असते. पण ही खालीवरती करता 11:30 पासून 12:30 वाजून जातात आणि मार्केट जे 11:30 वाजता 1250 ला होतं ते आता 1220 ला आलं. आता मात्र आपण विचार करायला लागतो. आता विचार करतो की अरे 1 तासापूर्वी मला वाटत होतं काढायचं आहे, निघून गेलो असतं तर बरं झालं असतं. 5,000चं प्रॉफिट जागी आता फक्त 2,000 रुपये प्रॉफिट शिल्लक आहे. आता इथं मार्केटमध्ये असताना तुमचा जो कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स इथं आहे का? आता तुम्हाला वाटेल की जो प्रॉफिट आहे तो तरी उरतोय का, आणि इथून जर मार्केट खाली गेलं तर प्रॉफिट सोडून द्या, परत लॉस घ्यावा लागेल 5,000 रुपये. आता तुम्ही हलतात. आता विचार करायला लागतो. आता माणसाच्या डोक्यात येतं की यार मला पहिले कळत होतं बुक करायचंय, आता जर मार्केट परत वरती भेटलं तर मी निघून जाईल, एक मन म्हणायला लागतं इथं. परत मार्केटने वरती यायचं, अशा विचार करता थोडंसं मार्केट परत खाली वरती करतो. 1220 पासून थोडंसं मार्केट वरती झालं, 1230-25 वगैरे असं काहीतरी वरती जातो. असं वाटतं परत कॉन्फिडन्स येतोय वरती. असं करता मार्केट 1240-35-45 होतंय. परत कॉन्फिडन्स येतो की नाही आता जर वरती जाईल, टार्गेट वरती जाऊ शकतो मार्केट. परत दुसरं मन म्हणतं की परत वरती जाऊ शकतं का, अशा याच्यात परत मार्केट खाली यायला लागतं. आता मात्र आपण घाबरतो. आता आपण थांबायला तयार नसतो. आता म्हणतो की जेवढं भेटतंय तेवढं घे. असं 28 नंतर मार्केट परत 30-35 ला वगैरे जातं. तुम्ही ऑब्झर्व करायला, जे लोक ट्रेडिंग करत असेल त्यांचं, की तुम्ही या सगळ्या मोमेंटमध्ये मार्केटमध्ये थांबतात आणि जसा तुम्ही तुमचा प्रॉफिट बुक केला, जसा तुम्ही तुमच्या ट्रेडमधून तुम्ही एक्झिट झाले, पुढच्या मिनिटाला मार्केट वन साइड पळायला लागून जातं. कधी कधी असं तुम्हाला ऑब्झर्वेशन झालं असेल, कधी तुमचं असं झालं असेल, माझ्या जेव्हा पण ती गोष्ट झालेली की फक्त आपण एंटर दाबाची वाट बघतो मार्केट, आपण एंटर दाबून एक्झिट झालो का पुढच्या मिनिटाला मार्केट पळायला लागतं. अशी फिलिंग येते की हे फक्त मला बाहेर काढायची वाट बघत होता आणि मग मार्केट वरती जायचं होतं का, असं वाटायला लागतं. हे मला वाटतं की तुम्हाला प्रत्येकाला एक्सपिरियन्स आला असेल. आणि ही फक्त एकाशीच नाही, हीच मार्केटची सायकोलॉजी आहे. जो याला क्रॅक करून गेला, जो या ट्रॅप मधून एक्झिट झाला, ज्याला हा ट्रॅप काय हे कळलं, तो मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो. आणि कळणं म्हणजे काय, काहीच नाही हो, खूप सोपी गोष्ट आहे. हे मार्केटला जर वरती जायचं आहे तर हे वरती जाऊन मार्केटला जर वरती जायचं तर खाली यायची गरज काय होती हे समजून घ्यायची गरज आहे. सपोज दॅट मार्केटला इथून जे वरती जायचं होतं ते खाली का आला, मग हा खाली जो येतोय हा खाली येऊन वरती जाण्यासाठी खाली येतोय का खाली येऊन खाली डाऊन ट्रेंड मध्ये शिफ्ट होणार आहे. या दोघांचा फरक जर तुम्हाला कळला,
बाकी काहीच करून घ्यायचं नाही मार्केटमध्ये. रिअल भीती कुठे येते की आपला प्रॉफिट चालू असतो, जेव्हा तो प्रॉफिट कमी होताना दिसतो. काही मार्केटमध्ये पुलबॅक ऑलवेज होणार आहे. पुलबॅक तुम्ही कमी करू शकत नाही, रोखू शकत नाही. पण हे पुलबॅक चालू आहे का ट्रेंड चेंज होणार आहे? अप ट्रेंडचं मार्केट डायरेक्टली खालीच निघून जाणार आहे का थोडंसं खाली येऊन परत वरती जाणार आहे? या दोघांचा फरक जर तुम्हाला कळायला लागला ऍडव्हान्स मध्ये तर तुम्ही नक्कीच पैसे कमवू शकतात. 2 मिनिटासाठी मी हे सगळं डिटेल ट्रेनिंगमध्ये सांगणारच आहे. पण सपोज जर मार्केट हे खाली आलेलं आहे, तुम्ही सांगा 1220 पासून पहिले लोकांनी बाईंग केलं असेल मग मार्केट वरती जायला सुरुवात झालेलं आहे का पहिले मार्केट वरती जाईल मग लोक बाईंग करतील? प्रॅक्टिकली प्रत्येकाला कळत आहे की इथं पहिले बाईंग येईल तरच मार्केट वरती जाईल, अदरवाईज मार्केट वरती जाणार नाहीये. म्हणजे हे जे मार्केट खाली पडते, कोणाला तरी मार्केटमध्ये जेवढे बसलेले लोक आहेत त्यांच्यापैकी काहीतरी लोकांना असं माहिती आहे की हे खाली पडतं, इथं घाबरायची गरज नाहीये, इथं काहीतरी बाईंग रेंज आहे जिथं लोक बाईंग करणारे, आपल्याला पण बाईंग करायची आहे. मग ती गोष्ट, ते इन्फॉर्मेशन, ते नॉलेज जर आपल्याकडे पण आलं तर आपल्याला जी भीती वाटत होती, भीतीच्या जागी आपल्याला काय वाटेल, अरे आपल्याला परत ऑपॉर्च्युनिटी भेटते, स्वस्त माल घ्यायला भेटतोय, म्हणजे आपला ऍटिट्यूड बदलू शकतो. नॉलेज इज पॉवर म्हणतात तशी गोष्ट आहे. याच गोष्टी हा स्ट्रॅप. पण हे काय करते मार्केट, हे खरोखर बघा, बघणं वेगळं आहे आणि रीड करणं वेगळं आहे. मार्केट चार्टवर जे दाखवतो ते तर ऑलवेज तुम्हाला रेड ग्रीन दिसत जाणार आहे, ते नाही. पण हे जे खाली येत आहे हे वरती जाण्यासाठी खाली येत आहे का डाऊन ट्रेंड मध्ये जाण्यासाठी मार्केट खाली येते? हे इथून मार्केट खाली का पडतंय, या सगळ्यांचं रिझन ओळखता येणं गरजेचं आहे. आणि या लेवलची आपल्याला ट्रेनिंग घ्यायची आहे. ती कशी करायची, काय करायचे, हे सगळं डिटेल मी ट्रेनिंगमध्ये तुम्हाला कव्हर करणार आहे. आणि ट्रेडिंग करताना, तुमच्या लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड घेताना तुम्ही जे मिस्टेक करतात, या पूर्ण इम्प्लिमेंटेशनचे सगळे एरर आपण कव्हर करणार. तुम्हाला अजिबात तो प्रॉब्लेम येणार नाही कधीच. एकदा का तुम्हाला मार्केटची मुवमेंट ओळखता आली की मार्केट हे जे पुलबॅक करतोय का मार्केट ट्रेंड चेंज करतोय, त्याच्यानुसार तुम्हाला मार्केटची डायरेक्शन ओळखता येईल. मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे का मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे का मार्केट कन्सोलिडेशन आहे, या तीनच गोष्टी असतात. अप ट्रेंड म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगतो. अप ट्रेंडला मार्केटमध्ये बुल मार्केट पण बोलतात. आणि अप ट्रेंडमध्ये आपल्याला पहिले बाय पोझिशन घ्यायची असते. जर शेअर 500 रुपयाला आहे तर आपण 500 रुपयाला पहिले इंट्राडे सपोज मी बाय करतोय आणि मार्केट जर वरती गेला 520ला तर मला विकून द्यायचे 20 रुपये एका शेअरचा, मागे मला प्रॉफिट होईल. असं सपोज कोणी पोझिशनल किंवा स्विंगसाठी काम करतोय, 500 रुपयाला आपण बाय केला, पुढच्या 10-15 दिवसात मार्केट 600 रुपये जाईल सपोज दॅट, तर 500ला घेऊन 600ला विकायचंय. या पद्धतीने आपण अप ट्रेंड मध्ये काम करतोय. तर ही अप ट्रेंडची प्रोसेस आहे. तसंच डाऊन ट्रेंड, याला बियर मार्केट म्हणतात. मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जातो, याला सेल पोझिशन पहिले घ्यायची असते, याला जे शॉर्ट सेल म्हणतात. नवीन लोकांना हे कन्सेप्ट थोडंसं कळत नाही की सर जे शेअर्स माझ्याकडे नाहीच आहे ते मी कसे विकू शकतो. बरोबर आहे, जे तुमच्याकडे नाहीये ते तुम्ही विकून देतायत म्हणून त्याला शॉर्ट म्हणतात. शॉर्ट सेल म्हणजे ज्या गोष्टीचं तुमच्याकडे शॉर्टेज होऊन गेलेलं आहे म्हणून त्याला शॉर्ट सेल म्हणतात. डिटेलमध्ये ट्रेनिंगमध्ये सांगेल. महत्वाचं एवढं लक्षात घ्या की मार्केट जेव्हा खाली पडतं, आपल्याला वाटतं की सगळ्यांना लॉस होतोय, तर या मार्केट खाली पडण्याच्या प्रोसेसमध्ये पण जर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये कळतंय की मार्केट एवढ्या एवढ्या पॉईंटने किंवा एवढं खाली पडणार आहे, तर याचा फायदा वापरून या नॉलेजचा वापर करून आपण पहिले माल विकून देऊ आणि स्वस्त झाल्यानंतर मार्केटमध्ये परचेस करून घेऊ. कारण प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे की सेलिंग प्राइस मायनस बाईंग प्राइस. 1000 रुपयाला माल विकला आणि 800 रुपयाला घेतला तर 200 रुपये प्रॉफिट होणार आहे. 1000 मायनस 800, तर या पद्धतीने तो प्रॉफिट असतो. हे शॉर्ट सेल कसं करायचं, कुठं करता येतं, फ्युचर ऑप्शनमध्ये कसं काम करायचं, या सगळ्या गोष्टी आपण याच्यात कव्हर करतोय. त्याच्यानंतर येतं मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट कन्सोलिडेशन. लोक कदाचित मार्केट वन साइड कुठं खालीवरती मार्केट पळतात, 1-2 दिवस पैसे कमवतात, तेच 90% लोकांचं होतं. नंतर जेव्हा मार्केट हा कन्सोलिडेशन चालू करतो, कोणत्याही स्क्रिप्टमध्ये ट्रेंड नंतर कन्सोलिडेशन येणारच असतं आणि परत पुढचा ट्रेंड येईल. तर हे कन्सोलिडेशन मध्ये लोक काय करतात, या ट्रेंडमध्ये जे काय कमवतात इथं परत 2-4 बाय सेल करून लॉस करून टाकतो. आपल्याला समजून काय घ्यायचंय की ही रेंज कशी बनते, कोणत्या मार्केटची रेंज बनते, मार्केट तो ट्रॅप का टाकणार आहे, नेमकं इथं ट्रेड करायचं असेल तर कसं करायचं. आणि जर आपण स्क्रिप्ट सिलेक्शन करतोय आणि एखाद्या स्क्रिप्टमध्ये जर कन्सोलिडेशन चालू आहे तर अननेसेसरी आपला टाइम का वाया घालवायचा. ही सोडून दुसरी कंपनी कशी ओळखायची ज्याच्यात मार्केट ट्रेंडी आहे, वन साइड पळणार आहे खाली किंवा वरती, ते कसं ओळखायचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सोलिडेशन जर ओळखता आलं तर याचं आपल्याला स्क्रिप्ट सिलेक्शनच्या वेळेस पण खूप मदत होते. या सगळ्या गोष्टी आपण ते करणार. एवढं सगळं झाल्यानंतर मग पुढचा पॉईंट येतो ट्रेडिंग पॅटर्न. इथं येतं पर्सनलायझेशन. तुम्हाला किती नॉलेज आहे, तुमच्याकडे पैसे किती आहेत, तुम्हाला किती वेळ आहे, किती पैसे कमवायचे,
हे सगळं डिपेंड करतं स्क्रिप्ट सिलेक्शनवर, की तुमच्याकडे त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टची मुवमेंट कशी होणार आहे, या सगळ्या गोष्टीनुसार आपण स्क्रिप्ट डिसाईड करतो. आणि एकदा का स्क्रिप्ट डिसाईड झाली का नंतर मग पुढचा पॉईंट येतो की त्या पर्टिक्युलर कंपनीत आपल्याला बाईंग कधी करायची किंवा सेलिंग कधी करायची, बाय पॉईंट कोणता घ्यायचा किंवा सेल पॉईंट कोणता घ्यायचा, हे कसं ओळखायचं. आणि हे शोधण्यासाठी, हे ट्रेंड ओळखण्यासाठी मी एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे आणि ती सिस्टमचं नाव आहे ट्रेड फाइंडर. त्याच्यासाठी मी पहिले आपल्याला सॉरी पहिले आपल्याला वेबसाईटवर यायचं, आपल्या ctacademy.co.in या वेबसाईटवर मी इथं येतोय. इथं आल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन करून एक बटन दिसेल. या लॉग इन बटनवर जर क्लिक कराल, लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला एक आयडी आणि एक पासवर्ड विचारला जाईल. आयडी पासवर्डवर आपल्याला फक्त लॉग इन करायचं. तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला हा आयडी पासवर्ड भेटतो. आता आपण ही जी सिस्टम वापरतोय, ही सिस्टम मोबाईलवर पण वर्क होते. मोबाईलवर तुमचं कोणतंही मोबाईल असेल त्या मोबाईलवर आपल्याला याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करता येतं. डेस्कटॉपवर करता येतं. कदाचित तुमचा मोबाईल नाही आहे किंवा डेस्कटॉप नाही आहे, सपोज तुम्ही तुमच्या ऑफिसवर काम करतायत, ऑफिसवर काम करू शकता तुम्ही. तुमच्याकडे आयडी पासवर्ड, जसं फेसबुक आपण वापरतो ना, आपला आयडी पासवर्ड आहे, आपण कुठेही लॉग इन करू शकतो. सेम याला वेब बेस पूर्ण ठेवलेलं आहे. तर तुम्हाला हवं तिकडं हवं त्या डिव्हाइसवर आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. ठीक आहे, मोबाईलवर सुद्धा आपण याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करतो. दुसरी गोष्ट, या सिस्टमनुसार आपण इंट्राडे पण काम करू शकतो. बघा, इंट्राडे टीएफ, इंट्राडे टीएफ, पोझिशनल, आपल्याला इंट्राडे पण काम करता येईल, पोझिशनल पण काम करता येईल, स्विंग नुसार पण काम करता येईल. ठीक आहे, म्हणजे तुमची जी काही मेथड असेल काम करण्याची, ज्या पद्धतीने आपल्याला काम करायचं, आपला कम्फर्ट झोन आहे, जेवढा वेळ आपल्याकडे मॅनेज होतोय, याच्यानुसार कोणतं टूल वापरायचं, काय वापरायचं, सगळं ट्रेनिंगमध्ये मी सांगेल. आता ह्या टूलचं मी सांगतो इंट्राडेचं, याचे इंट्रोडक्शन मी तुम्हाला देऊन देतो 2 मिनिटात. तर सपोज ते एक्झाम्पल आपण इथं बसलेलं आहे. इथं आपल्याला कळतंय बीएससी, एनएससी, एमसीएक्स. याच्यानुसार म्हणजे काय कळतंय की आपली सिस्टम कुठं वर्क होते. तर बीएससी मध्ये, एनएससी मध्ये, एमसीएक्स मध्ये जेवढे पण लिस्टेड स्टॉक कम्युनिटीज जे काही आहेत, या सगळ्यांमध्ये आपल्याला सिस्टम वर्क होते. सपोज मी इथं एनएससी सिलेक्ट केलं, पुढचा प्रश्न तुम्हाला दिसेल की ऑप्शनमध्ये वर्क होतं का हो, फ्युचरमध्ये काम करू शकतो का, इक्विटी कॅशमध्ये काम करू शकतो का. तर तुम्ही इंडेक्समध्ये, इक्विटीमध्ये, फ्युचरमध्ये, फ्युचर करन्सी, फ्युचर स्टॉक, फ्युचर इंडेक्स, फ्युचर, त्याच्यानंतर ऑप्शन करन्सी, ऑप्शन इंडेक्स, ऑप्शन स्टॉक, सगळ्यांमध्ये आपल्याला आपल्या सिस्टमनुसार ट्रेड कॅल्क्युलेट करता येतो. इथं भरपूर लोक नवीनपणे, म्हणून मी एक इक्विटीचं एक्झाम्पल घेतो तुमच्यासाठी. सॉरी. आणि इक्विटीमध्ये कसं काम करता येईल ते पहिले बघूया. तर तुम्ही सांगाल ती स्क्रिप्ट किंवा मी पहिले एक एक्झाम्पल घेऊन टाकतो, पहिले अंडरस्टँडिंग होईल, सगळ्यांना सोपं पडेल समजून घ्यायला. तर एसबीआय नावाची कंपनी सगळ्यांना माहिती आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया प्रत्येकाने बघितले असेल, कुठेतरी त्याचे अकाउंट वगैरे असेल. तर मी त्याच्यात थोडंसं कॅल्क्युलेशन करून दाखवतो की आज बसून आपल्या सिस्टमची खासियत हीच आहे की आपण आज बसून उद्या मार्केटमध्ये त्याचे ट्रेंड कोणते राहतील, अप ट्रेंड कधी सुरू होणार आहे, डाऊन ट्रेंड कधी सुरू होणार आहे, हे एक दिवस अगोदर आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे एसबीआयला मी आज बसलेलो आहे आणि उद्या मंडेला याच्यात मुवमेंट कशी होणार आहे हे जर मला शोधायचं असेल तर ते कसं शोधता येईल. त्याच्यासाठी स्टेट बँक मी जस्ट इथं नाव टाकतोय आणि मी इथं एसबीआय परत टाकतो आणि फॉर मंडे, म्हणजे मंडेला काय होणार आहे हे शोधायचं मला, म्हणून मी ते आपल्याला हवं ते इथं नाव टाकता येईल. म्हणजे हे जे काय कॅल्क्युलेशन मी करणार आहे त्याला एक फाईलला नाव द्यायचे, त्याच्या या नावाने ते फाईल कॅल्क्युलेशन आपलं स्टोअर होणार आहे बुवा. तर असं कस्टम नाव आपण काही देऊ शकतो. ओके, आता उद्याच्या ट्रेड जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला 21चा ट्रेड कॅल्क्युलेट करायचं तर मला आजची डेट एंड डेट म्हणून घ्यायची आहे. उदाहरणार्थ मला जर 15 तारखेला मार्केटमध्ये काय होणार आहे हे जर शोधायचं असेल तर मी 14 तारीख ॲज अ एंड डेट घेईल. जर मला वाटतंय की सपोज दॅट 20 तारखेला मार्केटमध्ये काय शोधायचं होणार ते बघायचे तर 19 ॲज अ एंड डेट घ्यायची, ही बघा एंड डेट. ओके, किंवा मला 10 तारखेला मार्केटमध्ये काय होणार हे माहिती करायची असेल तर 9 तारखेचं सिलेक्ट करणार. तसंच मला उद्या मार्केटमध्ये काय होईल हे शोधायचे असेल तर मी आजची डेट घेतो. आता कोणी बोलू सर आज तर संडे, काल सॅटर्डे होता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मध्ये आपलं सिस्टम आपोआप त्या डेटा ज्या दिवशी मार्केट चालू नसेल, जो वर्किंग डेज असेल तिथपर्यंतचा डेटा तो आपोआप कलेक्ट करून घेईल. मी जस्ट इथं गेट डेटा करतोय. ओके, गेट डेटा केल्यानंतर तुमच्या समोर हे अशा पद्धतीने डेटा आलेला दिसेल. बघा इथं दिसतोय का, हा डेटा आलेला आहे. आता याच्यात काय कळतंय, 18 तारखेला 18
जूनला आपल्याला मार्केट ऑलरेडी SBI कुठे येऊन पोहोचलाय हो 412.90 आहे. आता आपल्या अनालिसिस करायची म्हणजे काय की 412.90 फ्रायडेला जिथं मार्केट क्लोज झालंय तिथून तो उद्या मंडेला जेव्हा सुरुवात होईल तो 420 जाईल, 450 जाईल का खाली येईल, का मार्केट सपोज 412 पासून 400 येईल, 390 जाईल. म्हणजे याच्यानंतर तो मंडेला अप ट्रेंड मध्ये जाणार आहे का डाऊन ट्रेंड मध्ये जाणार आहे. आणि हे कसं ओळखायचं याची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. याच्यासाठी ही जी फ्रायडेची क्लोजिंग आहे ही फक्त लक्षात ठेवा. 412.90 मार्केट येऊन थांबलेलं आहे. तर मी जस्ट कॅल्क्युलेट बटनवर क्लिक करतोय. आता जी फ्रायडेची क्लोजिंग आहे 412.90 ती क्लोजिंग तुम्हाला फक्त या अबाव आणि बिलोच्या समोरच्या व्हॅल्यूशी कम्पेअर करायचं आहे. तुम्हाला फक्त एवढंच बघायचंय की 412 ही जी व्हॅल्यू आहे या अबाव पेक्षा जास्त आहे का बिलोपेक्षा कमी आहे. बिलोची व्हॅल्यू 429 आहे, मार्केट 412ला पोहोचले म्हणजे बिलोपेक्षा डाऊन आहे, मार्केट खाली आहे. तर आपण जस्ट डाऊनचं बटन दाबायचं जेणेकरून उद्या मार्केटमध्ये काय होईल ते कळेल आपल्याला. कधीपर्यंत करायचं, ज्यापर्यंत 412.90 खाली आहे त्यापर्यंत आपल्याला डाऊन यायचं आहे. ही एकदम सोपी प्रोसेस राहील. ट्रेनिंगमध्ये अजून डिटेलमध्ये तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिस मी करून घेईल. बस एवढं झालं जमलं. मार्केटचं किती नॉलेज नाही हे ह्या जास्त मॅटर करत नाही. सपोज दॅट एवढं तुमच्याकडे आहे तर तुम्हाला आता कळत आहे की मंडेला जर मार्केट 414 पॉईंट समथिंग तर 414.10 पकडा किंवा 414 पकडा, 414च्या वरती जर मार्केट मंडेला जातोय SBI तर तो अप ट्रेंड मध्ये जाणार आहे. आणि जर 412 पेक्षा अजून खाली गेला तर तो डाऊन ट्रेंड मध्ये जाईल. या पद्धतीने ट्रेंड अनालिसिस कळते. मंडेला मार्केट, उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केट कुठं ओपन होतंय, आपल्या बाय प्राइसचा वरती ओपन होतंय का शॉर्ट सेल प्राइसच्या खाली ओपन होतंय का दोघांचं मध्ये ओपन होतंय, याच्यानुसार कोणता ट्रेड घ्यायचा, कसा घ्यायचा, किती वाजता घ्यायचा, कसं इम्प्लिमेंट करायचं, त्याचे टार्गेट कसे फाइंड आउट करायचे, त्याचे टॉप लॉस कसे फाइंड आउट करायचे आणि जे ऑर्डर आपण घेतोय त्याचे इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, याच्यासाठी पूर्ण सिस्टम मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि या पूर्ण सिस्टमचा वापर करून एक्झॅक्टली प्रॉफिट कसा येईल इथपर्यंत पूर्ण प्रोसेस आपण करणार आहे. आता समजून घ्यायची गोष्ट एवढी ज्याच्यात महत्वाची आहे की 21 तारखेसाठी मी जो हा SBI साठी जो ट्रेड कॅल्क्युलेट केलेला आहे, हा ट्रेड जर तुमच्याकडे ID पासवर्ड असेल तर तुम्ही पण असंच कॅल्क्युलेट केलं तर तुमचं आणि माझं बाय पॉईंट सेल पॉईंट दोन्ही सेम येणार आहे का वेगळे येणार आहे. आता प्रत्येकाला एवढं कळत आहे की आपला बाय पॉईंट, तुमचा बाय पॉईंट, माझा बाय पॉईंट जर सेम डेटा वापरतो तो सेमच येणार आहे, सिस्टम सेम आहे बरोबर. तर या पद्धतीने आपण ही पूर्ण एक वापरतो म्हणजे एक्झॅक्टली त्या दिवशी नेमका आपल्याला बाय ट्रेड काय होता, सेल ट्रेड काय होता, कशा पद्धतीने कोणत्या रेंज नंतर अप ट्रेंड सुरू होईल, कोणत्या रेंज नंतर डाऊन ट्रेंड सुरू होईल, हे सगळं डिटेल एक्झॅक्टली सगळं काय म्हणजे जो 2 दिवसापासून मार्केटमध्ये आलेला आहे त्याला सुद्धा तेवढ्याच ऍक्युरेसीने काम करता येणार आहे. ओके, सपोज अशा पद्धतीने जर महिनाभर जर आपण कंटिन्युअसली काम केलं, सपोज कोणत्याही जसं HDFC बँकेत मी बोलतोय की 3 मे मी 3 मे का दाखवतो की 1 आणि 2 ला सुट्टी असेल तर 3 तारखेपासून सपोज मी स्टार्ट करतोय आणि मार्केट त्या दिवसात त्या महिन्याच्या शेवटच्या वर्किंग डेज पर्यंत जे मी कंटिन्युअस काम करतोय तर मला किती प्रॉफिट होऊ शकतो, प्रॉफिट लॉस जो काय असेल ते प्लस मायनस सगळ्यांचे ऍडिशन करून जर माझ्याकडे 15,000 रुपये पण असेल तर 50 शेअर्सचे मी मार्केटमध्ये काम केलं आणि जवळजवळ एका शेअर्सच्या मागे 188 रुपये भेटले तर 9,400 रुपये मला जवळजवळ 15,000 वर परतावा भेटला, रिटर्न भेटलं. नियर अबाउट 50% पेक्षा ते जास्त आहे. आता तुम्ही सांगा जर मी 28 मेला इथं बोललेलो की 1488 ला बाय कर तर 28 मेचा हा ट्रेड मी कसा कॅल्क्युलेट केला असेल हो, तर HDFC बँक तिथं सिलेक्ट केली असेल आणि एंड डेट मध्ये 28चा ट्रेड कॅल्क्युलेट करायचं म्हणजे मी एंड डेट 27 टाकली असेल. तर आपण आज पण बसलो तरी सुद्धा तुमचा माझा बाय पॉईंट इथं जे फिगर मी लिहिलेली एक्झॅक्टली सेम फिगर आपल्या सिस्टम मध्ये कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणजे याच्यात जेवढ्या पण फिगर मी इथं नोट डाऊन करून देतोय तुम्हाला, या 1 रुपयानेही मी खाली वरती काहीच मॅनेज करू शकत नाही, जे आहे ते तसंच राहणार आहे. या पद्धतीने आपल्याला तो प्रॉफिट दिसत असतो. अजून सपोज दॅट कोणी पोझिशन मध्ये इंट्राडे मध्ये निफ्टी किंवा बँक निफ्टी मध्ये काम करत असेल सपोज दॅट तर त्याच्यात कसा प्रॉफिट येऊ शकतो ते पण मी तुम्हाला दाखवून देतो की निफ्टी फ्युचर मध्ये इंट्राडेचा कसा परफॉर्मन्स आपला सपोज दॅट. तर तसंच पूर्ण मे महिन्याचं प्लस मायनस सगळ्यांचे ऍडिशन करून मला जवळजवळ 1,10,000 रुपये प्रॉफिट आलेला आहे. याच्यासाठी माझं कॅपिटल 2 लाख मला पाहिजे असेल की कारण की तेव्हा आता थोडी मार्जिन जास्त लागली त्यामुळे मी 2 लाख रुपये बोलतो. पहिले 1.25 लाखात काम व्हायचं तर जवळजवळ 50% तरी सुद्धा आपल्याला रिटर्न भेटतंय. तसंच सपोज दॅट कोणी TCS मध्ये काम करतंय, TCS मध्ये कोणाला तरी काम करायचं सपोज दॅट त्याच्यात किती रिटर्न येऊ शकतो तर TCS मध्ये पण जर पूर्ण महिना 1 तारखेपासून मी जर 28 म्हणजे जो का लास्ट वर्किंग डेज असेल त्यापर्यंत काम केलं
50 शेअर्सचं मी काम करतोय, 30,000 रुपये माझ्याकडे जर कॅपिटल असेल तर त्याला सुद्धा मला जवळजवळ 15,000 पर्यंत रिटर्न आलं, म्हणजे 50% त्याच्यात पण मला रिटर्न आलेले आहे. तसंच कोणी बँक निफ्टीमध्ये काम करतोय सपोज दॅट, तर बँक निफ्टीमध्ये पण सपोज दॅट कंटिन्युअसली महिनाभर जर मी इथं काम करतोय आणि हे सगळे स्टेटमेंट मी वेबसाईटवर शेअर केलेले आहेत आणि याच्यानुसार जर कंटिन्युअसली काम केलं तर बँक निफ्टी सुद्धा मला 1,23,000 पर्यंत मला प्रॉफिट आलेला आहे. तर अशा पद्धतीने तो आपल्याला सगळा प्रॉफिट येतो. आता मुद्दा काय की हा सगळा प्रॉफिट आपल्याला कमवायचं आहे, तर हे कमवण्यासाठी आपल्याला ट्रेनिंग घ्यायची आहे आणि ट्रेनिंगची कॉस्टिंग आहे 10,000 रुपीज. ट्रेनिंगसाठी रजिस्ट्रेशन करायची गरज आहे. ट्रेनिंग कधी सुरू होणार आहे, काय होणार आहे, मी तुम्हाला ते सांगणार आहे. आता 2 मिनिटं लक्षात घ्या, ही ट्रेनिंगची फीस तुम्हाला जी काही पे करायची आहे, आजपर्यंत लोक कसे करतात की तुम्ही पहिले ट्रेनिंगची फीस पे करा, नंतर मग तुम्हाला आम्ही शिकू आणि मग तुम्हाला सिस्टम आवडली, त्याच्यानुसार प्रॉफिट आला नाही आला मग तुम्हाला ते तुमचं बघून घ्यायचं आहे. मी म्हणतोय, मी जो तुम्हाला आता प्रॉफिट दाखवला, हा प्रॉफिट जर खरोखर येणार आहे आणि तुम्ही महिनाभर जर माझ्याकडे काम करताय, मी पूर्ण तुम्हाला सिस्टम दाखवली आणि तुम्हाला प्रॉफिट जर आला तर तुम्हाला ट्रेनिंगची फीस पे करायला प्रॉब्लेम आहे का? आजपर्यंत लोक काय करायचे की ट्रेनिंग घेताना जो ट्रेनिंग देतोय त्याला काहीच रिस्क नाही, तुम्ही तुमचे पैसे देऊन टाका, मी तुम्हाला ट्रेनिंग देऊन टाकतो, आता तुम्हाला प्रॉफिट येऊ दे नाही येऊ दे मला काही फरक पडत नाही, असा प्रोसेस होता. मी या गोष्टीला एंड करून टाकला. मी बोलतोय विन विन सिच्युएशन क्रिएट करूया. जर तुम्हाला पैसा आला, जर तुम्हाला सिस्टम शिकल्यानंतर तुम्ही सिस्टम जेव्हा बघतायत आणि सिस्टमवर जर तुम्हाला कॉन्फिडन्स आला, क्रॉस चेक केलं, तुम्हाला वाटतं की सिस्टम खरोखर वर्क होते, मी जे तुम्हाला दाखवतोय, जसं मी तुम्हाला मार्केटमध्ये काम करतोय, लाईव्ह मार्केटला मी जे तुम्हाला काम करून दाखवेल त्याच्यानुसार तुम्हाला कॉन्फिडन्स की खरोखर मार्केटमध्ये पैसा बनतोय. आपण सकाळी मार्केट ओपन होण्याच्या अगोदर बोललोय, जसं आज बोललो की 414च्या वरती गेला तर बाय राहील, 412च्या खाली सपोज सेल राहील, हे जर आपण बोलतोय तसंच जर मार्केटमध्ये खरोखर मंडेला झालं आणि त्याच्यानुसार आपल्याला प्रॉफिट होतोय, असे 2 दिवस 4 दिवस जर तुम्ही 5 दिवस कंटिन्युअसली आठवडाभर जर मार्केटमध्ये बघितलं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की नाही वाढेल? आणि तदनंतर फी पे करायला प्रॉब्लेम आहे का कोणाला? म्हणजे मी प्रोसेस काय करतोय की बघा, ट्रेनिंग कधी पहिले तुम्हाला मी सांगून देतो. पहिले विन विन सिच्युएशन आपण ऑलवेज क्रिएट मी ऑलवेज बिलीव्ह करतो की विन विन सिच्युएशन माझ्यासाठी, विन विन सिच्युएशन माझ्यासाठी खूप महत्वाची आहे की तुम्हाला मार्केटमध्ये विन विन सिच्युएशन असायला पाहिजे. सपोज दॅट मंडे टू फ्रायडे आपण ट्रेनिंग घेणार आहे 21 तारखेपासून, उद्या मंडेला संध्याकाळी 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत, संध्याकाळी रोज 5 दिवस आपल्याला 7 ते 9 कंटिन्युअसली कनेक्ट व्हायचं आहे. झूम मीटिंगवरच आपली ट्रेनिंग होणार आहे. ओके, ट्रेनिंगची प्रोसिजर लक्षात घ्या की ट्रेनिंग पूर्ण 5 दिवसाची घेतल्यानंतर तुम्हाला फीस पे करायची आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला फक्त तुमचे सीट बुक करायचं आहे. आता 5 दिवस ट्रेनिंग घेणार, मंडेला संध्याकाळी मी बसणार, ट्यूसडेला मार्केटमध्ये काय होणार आहे, कुठं जाणार आहे, तुम्ही सांगाल त्या कंपन्यांची मार्केटची डायरेक्शन शोधून त्याच्या 1 दिवस अगोदर मी तुम्हाला सांगेल की बघा त्याच्या अप ट्रेंड इथं सुरू होईल, याच्यानंतर इथं डाऊन ट्रेंड होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला रोज 5 दिवस तुम्हाला पाहिजे त्या कंपन्यांचं किंवा माझ्याकडून 2-4 निफ्टी बँक निफ्टी वगैरे यांचं मी कॅल्क्युलेशन करून दिलं आणि 5 दिवस जर सक्सेसफुल वर्क झालं तर तुम्हाला पैसे पे करायला प्रॉब्लेम आहे का हो? मला बिलीव्ह याच्यावर आहे. मला माहिती, जर माझा कॉन्फिडन्स आहे की आपल्या सिस्टमनुसार तुम्ही खरोखर सॅटिस्फाईड होणार, खरोखर तुम्ही पैसे कमवणार, याचा तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे, तर पूर्ण ट्रेनिंग दिल्यानंतर पे करायला काही प्रॉब्लेम आहे कोणाला? बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला विन विन सिच्युएशन आपण क्रिएट करतो. ती प्रोसेस कसं मी पुढे सांगतो. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, जसं पहिली गोष्ट तर जी काय ट्रेनिंग आपण घेणार आहे, जो काय ट्रेड फंडर सिस्टम मी तुम्हाला देतोय, हे ट्रेड फंडर टूल तुम्हाला पूर्ण 1 महिन्यासाठी या ट्रेनिंगच्या कॉस्टिंगमध्ये जे ट्रेड फंडर टूल, इंट्राडे, पोझिशनल, स्विंग, जे काय तुम्हाला काम करायचं, या सगळे काम करण्यासाठी हे ट्रेड फंडर टूल तुम्हाला भेटणार. याच्यात तुम्हाला फ्युचरमध्ये पण काम करता येईल, ऑप्शनमध्ये पण काम करता येईल. बघा इथे ऑलरेडी दिलेलं आहे. कॅशमध्ये काम करू शकतात, फ्युचर आणि ऑप्शनमध्ये करू शकतात, इंडेक्स फ्युचरमध्ये, स्टॉक फ्युचरमध्ये, करन्सी फ्युचरमध्ये, कम्युनिटीमध्ये, सगळीकडे तुम्ही काम करू शकता. इंडेक्स ऑप्शन, स्टॉक ऑप्शन सगळीकडे. ठीक आहे. आता याच्या सोबत काय करतोय, जसं सपोज आता मी SBIची लेवल तुम्हाला कॅल्क्युलेट करून दिली. असं रोज मार्केट ओपन होते, रोज मी मार्केटमध्ये काम करतोय. जसं तुम्ही व्हॉट्सअप यूज करत असाल तर तुमच्या मित्राला जर तुम्ही आता मेसेज टाकला तर मेसेजच्या बाजूला आताचा टाइम लिहून येईल. मी सेम काय करतोय की उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे, मार्केट सकाळी 9:15ला स्टार्ट होणार आहे, तर मार्केट सकाळी 9:15ला स्टार्ट होण्याच्या पहिले टेलिग्रामवर आम्ही एक सपोर्ट ग्रुप बनवला. जे आपले स्टुडंट आहेत त्या स्टुडंटसाठी हा सगळा सपोर्ट ग्रुप बनवला आहे. तर त्याचा आपण काय करतो, जसं 18 तारखेला मार्केट किती वाजता चालू झालं असेल हो, 9:15 वाजता, बरोबर. तर 9:15ला जेव्हा मार्केट चालू झालं असेल तर तुम्हाला दाखवतो की 9:15ला 18 तारखेला मी ट्रेड किती वाजता दिलेला असेल. तर 18 तारखेला सकाळी बँक निफ्टी 7:03 7:07 म्हणजे जवळजवळ 7 ते 7:30च्या दरम्यान
आज 18 तारखेला 9:15 नंतर मार्केटमध्ये काय होणार आहे, जसं तुम्ही क्रॉस चेक करू शकता, हवं लागलं स्क्रीनशॉट घ्या की बँक निफ्टीत काय झालं, निफ्टीमध्ये काय झालं, याच्यानुसारच मार्केटमध्ये कशी मुवमेंट झाली. 707ला आपण सेल सांगितलं होतं, काल जवळजवळ 460 पर्यंत मार्केट गेलं. तर अशी मुवमेंट कशी घ्यायची, काय घ्यायचं, हा ट्रेड कसा मॅनेज करायचा, हे सगळं मार्केट ओपन होण्याच्या पहिले आपण देतो. आणि या लेवल फक्त टिप्स म्हणून नाही देते मी. जेव्हा बोलतो की या लेवल नंतर बाय होणार आहे आणि या लेवल नंतर शॉर्ट सेल करायचं आहे, याचा अर्थ तुम्हाला सुद्धा हे सगळे आपल्या स्टुडंटला मी प्रोव्हाइड करतो. जेव्हा तुम्ही ट्रेनिंग कंप्लीट कराल, तुम्हाला आयडी पासवर्ड भेटेल ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर, तर तुम्हाला स्वतःला पण या लेवल कॅल्क्युलेट करायचे असतात. म्हणजे तुम्हाला पण त्याचे कॉन्फिडन्स येईल. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, त्याच्यानंतर तुम्हाला कोणी स्वतः इंडिपेंडंट कोणत्याही कंपनीत काम करता येतं. याच्यानुसार आपण लाईव्ह मार्केटला रोजची लेवल देतो. या 5 कंपनी, जसं सपोज जर मी 18 जूनची दिली, तसंच सपोज दॅट 17 तारखेची पण मी दिलेली बघा. 17ला 7:30च्या दरम्यान मी या लेवल देऊन टाकले की निफ्टीला काय करायचंय, बँक निफ्टीला काय करायचं, TCS, रिलायन्स, HDFC मध्ये काय करायचं कंटिन्युअसली. सेम सपोज दॅट परत 16 तारखेला काय होतं का हो, तर 16 तारखेला पण 7 ते 7:30च्या दरम्यान त्या लेवल मी दिलेलं आहे. असं तुम्हाला कंटिन्युअसली मी हे देतोय. आणि जे लोक ट्रेनिंग घेतील त्यांना 1 मंथ टेलिग्राम चॅनल, हा जो चॅनल मी आता दाखवला, निफ्टी, बँक निफ्टी, TCS, HDFC बँक, रिलायन्स, या सगळ्यांचे ट्रेड महिनाभरासाठी भेटतील. ओके, याला वेगळे काही चार्जेस नाही, याच्यातच सगळं इन्क्लूड राहील. म्हणजे जे मी ट्रेड देतोय, जे मी तुम्हाला शिकवणार, याच्यात तुम्ही ट्रेड करणार आणि मी जे पुढे महिनाभर ट्रेड देईल तर शिकून बघा. एका दिवसात कोणी एक्सपर्ट नसतो होत. आपली ट्रेनिंगची ऍक्च्युअली पिरियड जवळजवळ पूर्ण 35 दिवसाचा आहे. 5 दिवस पूर्ण लेक्चर घ्यायचे, त्याच्यानंतर लाईव्ह मार्केटचा 1 मंथ लाईव्ह मार्केट ट्रेनिंग सपोर्ट राहणार आहे. म्हणजे तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये काम करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले, काही गोष्टी आल्या, तर टेलिग्राम थ्रू मी सपोर्ट तर देणारच आहे. प्लस आपली सपोर्ट टीम राहील की तुम्ही मार्केट चालू असताना कंटिन्युअसली कधी पण त्यांना कॉल करू शकता. तुम्हाला जो काही प्रॉब्लेम येतोय तो सगळा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून देते. तुम्हाला पाहिजे त्या स्क्रिप्टमध्ये तुम्ही अनालिसिस करू शकतात. प्लस मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट की जी काय तुम्ही ट्रेनिंग घेणार, या ट्रेनिंगची पूर्ण रेकॉर्डिंग अवेलेबल केली जाईल. तुम्ही सपोज मंडेला बसले, कधी तरी असं होतं ना की सर मी त्या दिवशी ना आलो पण 15 मिनिटं लेट आलो, तर काय झालं, काही घाबरायची गरज नाही. त्याची पूर्ण रेकॉर्डिंग राहील आणि ट्रेनिंगच्या रोजचं सेशन संपल्यानंतर लगेच ती रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल केली जाईल. तुम्ही परत दुसऱ्या दिवशी बसण्याच्या अगोदर ते 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस बसू शकतात, ऐकू शकतात. आणि प्लस तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर पुढच्या दिवशी ते सॉल्व्ह पण करू शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट काय की रात्री मी काय कॅल्क्युलेट करून दिलं तसंच पुढच्या दिवशी झालं का नाही त्याची पूर्ण रेकॉर्ड करतो. म्हणजे त्याचे पूर्ण फुल प्रूफ तुमच्याकडे राहील. या पद्धतीने पूर्ण प्रोसेस आपण करतोय. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल रजिस्ट्रेशन कसं करायचंय. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी काय ट्रेनिंगची फीस तुम्ही पे करणार आहे, तर जो काय ट्रेनिंगचा पिरियड आहे आपला, ट्रेनिंगचा पूर्ण 1 महिन्याचा जो पिरियड असेल, या ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये तुम्ही तुमची फीस रिकवर करून घ्याल. याची एकदम नॉर्मल, मी सांगते ही खूप नॉर्मल गोष्ट आहे, होणारच. अगदी खूप मोठी गोष्ट काहीच नाही याच्यात. याच्यापेक्षा पण जास्त प्रॉफिट कमवणार. 2-4 दिवस पण निफ्टी किंवा बँक निफ्टी 2 ट्रेड पण केले तरी 10,000 पेक्षा जास्त प्रॉफिट येऊ शकतो. खूप मोठी गोष्ट नाहीये. मुद्दा काय की ते करण्यासाठी स्वतःला कॅपेबल बनवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीची आपल्याला प्रोफेशनल ट्रेडर कसा बनायचंय, काय बनायचंय, कोणतं नॉलेज घ्यायचंय, या सगळ्या गोष्टी मी याच्यात इन्क्लूड करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग येतं की कंटेंट काय करायला, इक्विटी, कॅश, फ्युचर, ऑप्शन, इंट्राडे, पोझिशनल, कशा पद्धतीने मार्केट असतं, काय असतं, त्याचे चार्ट कसा रीड करायचा, कॅन्डलस्टिक चार्ट, बार चार्ट काय असतो, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर ट्रेडिंग सॉफ्टवेअर, बाय ऑर्डर कशी टाकायची सर, लिमिट ऑर्डर काय असतं, टॉप लॉस ऑर्डर काय असतं, पे इन कसं करायचं, पैसे टाकायचे कसे, पैसे काढायचे कसे, डिमेट कसं ओपन करायचं, या सगळ्या गोष्टी आपण याच्यात कव्हर करतो. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. ट्रेंड आयडेंटिफिकेशन, इंट्राडे, स्विंग, पोझिशनल, डिलिव्हरी बेसिसवर ट्रेडिंग कशी करायची, ट्रेंड आयडेंटिफिकेशन कसं करायचं, शॉर्ट टर्मसाठी, लॉंग टर्मसाठी, बाय ट्रेंड, अप ट्रेंड, शॉर्ट सेल कसं करायचं, या सगळ्या गोष्टी. इंडिकेटर कसे वापरायचे, टेक्निकल अनालिसिस कशी करायची. लाईफ टाईम मेंबरशिप तुम्हाला याच्यात दिली जाईल. लाईफ टाईम मेंबरशिपचा अर्थ काय आहे, लाईफ टाईम मेंबरशिप म्हणजे सपोज 5 दिवसाची तुम्ही ट्रेनिंग घेतली, त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं की सर मला परत एकदा अटेंड करायचंय, तर परत पुढच्या वेळेस बसताना तुम्हाला परत पैसे पे करायची गरज नाही. तुम्ही किती पण वेळेस ती ट्रेनिंग परत 2 वेळेस, 4 वेळेस, 8 वेळेस, 10 वेळेस, किती वेळेस पण अटेंड करू शकतात. त्याला काहीच लिमिट ठेवलेलं नाहीये. या पद्धतीने प्रोसेस आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे या पद्धतीने हे कन्सेप्ट मी तुम्हाला डिलिव्हर करतोय. अजून काही आहे, डीमेट अकाउंट ओपनिंग पासून ते हँडलिंग पर्यंत सगळे चार्जेस, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सपोर्ट करणार आहे. एवढ्या सगळे ग्रुपमध्ये तुम्हाला तुम्ही सगळीकडे ट्रेड करू शकतात. कमोडिटीमध्ये कमोडिटी, इंट्राडे, पोझिशनल, करन्सी, इक्विटी, कॅश, इंडेक्स, इंट्राडे, इंडेक्स, पोझिशनल, स्टॉक इंट्राडे, स्टॉक पोझिशनल, ऑप्शन मध्ये काम करू शकतो आपण. सगळीकडे काम करतो. ठीक आहे. यू कॅन स्टार्ट नाव इटसेल्फ.
तुम्हाला काय करायचंय, मंडे टू ही जी बॅच उद्यापासून स्टार्ट होते तेव्हा तुम्हाला फक्त तुमचं सीट बुक करायचंय. सीट बुक करायचं, बाकीची ट्रेनिंग फीज ही पूर्ण ट्रेनिंग घेतल्यानंतर द्यायची आहे. कशा पद्धतीने सीट बुक होईल तुमचं, तर सीट बुक करण्यासाठी आता फक्त 3000 रुपीज तुम्हाला पे करायचे आहेत. सीट बुक करण्यासाठी तुम्हाला आता फक्त किती पे करायचे आहेत, ओनली 3000 रुपीज आता तुम्हाला पे करायचे. ओके, बघा सीट कसं बुक करायचं तुम्हाला. सीट बुक करायला फक्त आता 3000 रुपीज पे करायचे. बाकीची रिमेनिंग 7000 ही अमाऊंट तुम्हाला कम्प्लीट ट्रेनिंग घेतल्यानंतर, जर ट्रेनिंग घेऊन तुम्ही सॅटिस्फाईड व्हाल, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हा पैसा खरोखर मी कमवू शकतो, ही सिस्टम खरोखर माझ्या कामाची आहे, मला खरोखर पैसा भेटणारच आहे, याचा पूर्ण फुल कॉन्फिडन्स आला, तेव्हा पुढच्या सॅटर्डेला, मंडे टू फ्रायडे कंटिन्युअसली 5 दिवसाची ट्रेनिंग घेतल्यानंतर पुढच्या सॅटर्डे संडेला रिमेनिंग अमाऊंट पे करायची. 5 दिवस मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्हाला हवं त्या स्क्रिप्टमध्ये हवं तिकडं पूर्ण सिस्टम क्रॉस चेक करता येईल, सगळ्या गोष्टी करता येतील आणि विथ लॉजिक. हे कोणत्या टिप्स द्यायचं काम करत नाही आपण, रोज तुम्हाला त्याचं लॉजिक एक्सप्लेन केलं जाईल, कसं का करायचं, याच्या मागचं असं का होतंय ते पण शिकवलं जाईल आणि त्याच्यानुसार कसं मार्केट खरोखर तसंच वर्क होतं हे पूर्ण 5 दिवस तुम्हाला ते दाखवलं जाईल. तुमचा कॉन्फिडन्स तो बिल्ड होईल आणि मग पुढच्या मंडेला, पुढच्या सॅटर्डेला तुम्हाला ते रिमेनिंग अमाऊंट पे करायची राहील. आता जे लोक आत्ता पे करतील, हा ट्रेनिंग सेशन संपण्याच्या पहिले जे लोक पे करतील त्यांच्यासाठी खास ऑफर राहील. त्यांना जी काय ट्रेनिंग फीज आहे 10,000 रुपीज, याच्यात 20% डिस्काउंट भेटणार. म्हणजे त्यांच्यासाठी ट्रेनिंगची फीज 8,000 रुपये होईल. तुम्हाला फक्त आता 3,000 रुपये पे करणार आहे. जो हा ट्रेनिंग सेशन आपला हा जो वेबिनार आहे, हा वेबिनार एंड होण्याच्या पहिले जे लोक पेमेंट करतील त्यांना 20% ट्रेनिंग फीज मध्ये डिस्काउंट भेटेल. म्हणजे आता तुम्हाला 3000 रुपीज पे करायचे आहेत आणि आफ्टर ट्रेनिंग घेतल्यानंतर पुढच्या सॅटर्डे संडेला तुम्हाला रिमेनिंग 5000 रुपीज पे करावे लागतील आणि जे ट्रेनिंग सेशन नंतर पे करतील त्यांना 7000 लागतील. ठीक आहे, तर या पद्धतीने पेमेंट कसं पे करायचंय, 1 मिनिट सर, पेमेंट कसं पे करायचंय, तर पेमेंट पे करण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची लिंक तुम्हाला बघा चार्ट बॉक्स मध्ये मी टाकून दिलेली आहे, त्याच्यावर पे करू शकतात किंवा गुगल पे किंवा फोन पेचा नंबर तुमच्या समोर दिसतोय 9029491403 हा नंबर, या नंबरवर गुगल पे किंवा फोन पे करायचे आणि हाच नंबर टेलिग्रामला पण आहे, व्हॉट्सअपला पण आहे. तुम्ही जे पेमेंट कराल त्याचे स्क्रीनशॉट घेऊन लगेच व्हॉट्सअप करून द्यायचंय आणि सोबत तुमचं नाव पाठवून द्यायचंय. म्हणजे तुमचं सीट रजिस्टर होऊन जाईल. मंडेला ट्रेनिंग कशी होणार आहे, मंडेला सकाळी 10 ते 11 वाजेनंतर तुम्हाला एक कॉल येईल. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण मेसेज वगैरे काय असेल, मंडेची लिंक कोणती मीटिंगची लिंक काय असेल, त्या लिंक सगळ्या तुम्हाला टेक्स्ट मेसेज केल्या जातील. टेलिग्रामचा चॅनल एक बनवला असेल, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केला जाईल, त्याच्यात सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. ओके, आता कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. बोला बोला सर. आप्पासाहेब बोलतात सॉफ्टवेअर अपडेट ज्याला अपडेट करून द्या. नक्कीच सर, आपल्याला पूर्ण वेब बेसवर करतो, त्यामुळे तुमच्याकडे आयडी पासवर्ड राहील. जे काही अपडेशन फ्युचरमध्ये येतील, जे काही अपडेट होतील, हे सगळे अपडेट तुम्हाला लाईफ टाईम भेटेल. लाईफ टाईम मेंबरशिपचा अर्थ तोच आहे की तुम्हाला एकदा का आता तुम्ही ट्रेनिंग घेतली त्याच्यानंतर तुम्हाला अपडेट वगैरे साठी परत नवीन पे करत बसायची गरज नाही राहणार. तुम्हाला ते सगळं हॅलो, बोला सर. उमेश सर बोलताय की सर कॅन फ्रेशर जॉईन दिस ट्रेनिंग. नक्कीच सर, फ्रेशर लोकांसाठी ज्याला एबीसीडी मार्केटचं माहित नाहीये, कॅन्डलस्टिक कशी ओळखायची, रेड कॅन्डल कशी बनते, ग्रीन कॅन्डल कशी बनते, इथपासून आपण सगळं सुरू करणार आहे. इक्विटी कॅश काय असतं, एक शेअर्स परचेस कसा करायचा, लॉट काय असतो, हे सगळ्या गोष्टी करते. तर तुम्ही बिगिनर्स लोकांनी नक्कीच घ्यायला काही हरकत नाही. बोला सर. हॅलो, बोला सर, बोला. तर आवाज येतोय माझा? येतोय सर, येतोय. सर, आपण फॉरेक्स मध्ये आपले वेब यूज करू शकतो का? सर फॉरेक्स मध्ये पण यूज करू शकतो, नक्कीच. नक्कीच का? म्हणजे आयच्या डीमॅट वरती का फॉरेक्सचा ब्रोकर आपल्याला चूज करावा? सर आता आहे त्या डीमेटवर फॉरेक्सचं जर स्क्रिप्ट येत नसतील ना, तर तुम्हाला फॉरेक्सचा ब्रोकरकडे अकाउंट ओपन करावं लागेल, मग तुम्हाला करता येईल. ऑलरेडी सर माझं आहे सगळं, तर मग मी ते सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर होऊ शकेल का ते? हा, तुमचं आहे ना, तर जस्ट आपलं सिस्टम घ्यायचं आणि तिथला डेटा कसं टाकायचं, काय टाकायचं, ती प्रोसेस मी तुम्हाला सांगून देईल. आणि हे इंडियन मार्केटसाठी पण आहे आणि एका फॉरेक्स साठी पण माझ्याकडे दुसरं टूल आहे, तर तो डेटा पूल करून द्यायचा. वापरण्याची प्रोसेस ती राहील, तुम्ही त्याच्यात पण करू शकता.
सर पूर्ण ते बेटा शेअर करून दाखवा मला फॉरेक्सचा. काय म्हणताय? फॉरेक्सचा training तो जो आपली वेबसाईट आहे training ना मध्ये ते थोडे मला दाखवा नाही तो काय करावं लागेल माहिती का तुम्हाला? तो ट्रेनिंग तुम्हाला कोणत्या स्क्रिप्ट मध्ये काम करायचं ना त्याचा डाउनलोड कुठं करायचा डेटा, तो डेटा डाउनलोड करून तिथं आपल्याला फेच करावा लागतो. तर ती प्रोसिजर तुम्ही एकदा ट्रेनिंग घेतली ना तर तुमच्यासाठी ती मी मॅनेज करून देईल तुम्हाला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, अच्छा करून देईल. ओके. कोणीतरी सांगतंय सर तुमच्या डीमेट अकाउंट मधलं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवा प्लीज. सर डीमेट अकाउंटच्या कोणत्याच गोष्टी मी कधीच शेअर करत नाही, आजपासून नाही, 2011 पासून मी कधीच ती गोष्ट केलेली नाही. माझा प्रॉफिट हा माझा राहील. तुम्हाला प्रॉफिट कमवायचे असेल तर तुमचा माइंडसेट मॅटर करतो. लोक करतात, माझे कॉम्पिटिटर पण करतात, बाकी लोक पण करतात, हे मला माहिती आहे. पण मला माझं फक्त ते हाईप करून लोकांना कलेक्ट नाही करायचंय. ज्याला जेन्युनली यायचं असेल, कारण की तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे कमवणार तरच तो तुम्हाला प्रॉफिट येईल. माझ्या अकाउंटचे 10 लाख रुपये मी कमवतोय ते तुम्हाला त्याच्यातून 1 रुपयाही मी देणार नसतो, म्हणून तो प्रोसेस नाहीये. हा, मी काय काम करतो, कुठं काम करतो, मी ते नक्कीच शेअर करू शकतो. मी निफ्टी, बँक निफ्टीमध्ये, नॅचरल गॅसमध्ये, कॉपरमध्ये आणि निकेलमध्ये या 5 स्क्रिप्टमध्ये, कमोडिटीच्या 3 आणि निफ्टी बँक निफ्टी यांच्यात मी फ्युचरमध्ये काम करतो. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी भरपूरशे कंपन्या शेअर्स आहेत, मग ते कंपनीचे कोणते असतात, काय असतात, इन बिटवीन ट्रेनिंगमध्ये मी या लिस्ट पण देतो, नाही देत असं काही प्रकार नाही आहे. पण मी ते कनेक्ट प्रमोशनचं मॅटर, सर बघा आम्ही 5 लाख रुपये कमवतो, 2 लाख रुपये कमवतोय. सर काय असतं माहिती का, फक्त प्रॉफिट दाखवला जातो एवढे कमवतोय, ओके. आणि ज्या दिवशी लॉस झालेला असतं त्या गोष्टी कोणी सांगतच नाही. लोक ट्विटरला पण टाकतात, फेसबुकला पण टाकतात. ही प्रोसेस मी करत नाही. त्यामुळे प्लीज त्या गोष्टीत तुम्ही अटकू पण नका आणि कोणाचे प्रॉफिट बघून जाऊ नका. तो व्यक्ती कमवते, मी कमवते म्हणून तुम्ही कमवाला असं नसतं होत कधीच. तुम्हाला कमवण्यासाठी जे कॉन्फिडन्स येत असेल त्याच्यासाठी मी ही प्रोसेस करतोय. जर तुम्ही 5 दिवसांतर तुम्हाला वाटते की तुम्ही कमवू शकतायत तरच बाकीची फीज पे करा, अदरवाईज बाकीची फीज पण पे करू नका, पैसे वाया घालवू नका. कारण की एक व्यक्ती सक्सेसफुल झाला म्हणजे बाकी त्याचे सगळे 10 लोक सक्सेसफुल असं होत नसतं. प्रत्येकाचा माइंडसेट ऑलवेज इम्पॉर्टंट. आणि आपली ट्रेनिंग पूर्ण त्याच्या बेसिसवर आहे की तुमचा माइंडसेट ज्यापर्यंत डेव्हलप होत नाही त्यापर्यंत तुम्ही लाईफमध्ये पैसे कमवू शकत नाही. सर कोणतेही स्टेटमेंट आम्ही शेअर करत नाही, ओके. जे स्टेटमेंट मी तुम्हाला दाखवले हे मागच्या महिन्याचे आहेत, हे आहेत या पद्धतीने. आता जून महिन्याचे बनवायचे बाकी आहेत. जूनचे बनल्यावर जूनचे पण वेबसाईटवर शेअर होऊन जातील, ते तुम्ही बघू शकतात कधी तुम्हाला बघायचे असेल तर. याच्यात जी काही फिगर एक प्राइस जे इथं मी लिहिलेली असेल ही प्राइस तुम्ही क्रॉस चेक करू शकता ट्रेनिंगच्या वेळेस. 27 मेला मी बोलतो 34,799 ला बाय, तर तुमचं बाय प्राइस माझ्या बाय प्राइस एक्झॅक्ट सेम राहणार आहे. आणि तरी सुद्धा परत मागच्या आठवड्याला काय काम केलं हेच बघायचं असेल तर 16 तारखेला बघा मी हा ट्रेड दिला होता, 17ला मी हा ट्रेड दिला होता, त्याच्यानुसार लाईव्ह मार्केटला कोणते ट्रेड घेतले हे कंटिन्युअसली 2011 पासून आतापर्यंतची सगळी हिस्ट्री माझ्याकडे अशी आहे. जे लाईव्ह मार्केटला मी जे ट्रेड देतोय, जे काम करतोय ते तुमच्या समोर आहे. फक्त मी त्या गोष्टी करत नाही जे फक्त असतं दाखवायचं असतं की 5 लाख येतोय, 2 लाख येतो, त्यातला तुम्हाला रुपया येणार नसतो. आणि ते करून तुम्ही पैसे पे करणार तर त्याच्याने तुम्ही सक्सेसफुल होणार याची गॅरंटी नाही भेटणार त्याच्यात. 18 जूनला मार्केटमध्ये करेक्शन झाले का? सर मार्केटमध्ये 18 जूनचा जर विचार कराल तर मार्केट थोडंसं डाऊन ट्रेंड मध्ये आलेलं आहे. आता थोडंसं करेक्ट वरती येतोय, म्हणजे अप ट्रेंड मध्ये नाही, थोडंसं करेक्ट करतोय. परत तो एक मंडेला मे बी थोडं वरती जाईल पण परत नंतर खाली जाणार आहे मार्केट. सर वरती लिंक दिलेली बघा, दिग्विजय सर लिंक विचारतायत. आशिष सर लिंक पाठवा परत एकदा. पर्सनलला सेंड केली आहे. ओके ओके. अजून काही डाऊट असेल, कोणाचा क्वेश्चन मिस झाला असेल तर परत एक वेळेस मेसेज पाठवून द्या प्लीज, कारण की भरपूर मेसेज आले होते. ओके, थँक्यू फॉर रिप्लाय. बट सिस्टम इज इम्पॉर्टंट विथ रेशो 1:2 ऑर मोर. सर सिस्टम मध्ये रेशो जो आहे, प्रॉफिट रेशो जो आहे, आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जो विचार कराल तुम्ही, तर मिनिमम 1:2 पेक्षा जास्तच राहणार आहे कधी पण. जर 10 रुपयाची रिस्क राहील तर मिनिमम 20 पॉईंटचा प्रॉफिट आपल्याला भेटणार म्हणजे भेटणार. आणि हे मिनिमम बोलतोय आपण. 1:5 1:7 पर्यंत आपलं टार्गेट असतं, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. नक्कीच तुम्हाला मिनिमम वर्स्ट कंडिशन 1:2 राहील, त्याच्यापेक्षा जास्त राहतो तुमचं रिस्क रिवॉर्ड.
नागेश सरांना नंबर पाठवून द्या सर, आशिष सर. मी नवीन आहे, फर्स्ट पासून बेसिक ट्रेनिंग मिळेल का? सर अगदी ABCD पासून. मी असं समजेल की KG जसं आपण स्टार्ट करतो ना एखाद्या लहान पोराची, त्या पद्धतीने मी अगदी ABCD मार्केटचं ज्याला काहीच माहित नाही असं पकडून मी मार्केट कसं अनालिसिस करायचं या पूर्ण प्रोसेस करतो. तर नवीन आहे का काय 10 वर्षापासून काम करते तरी माझ्यासाठी सगळेजण एकच सारखे राहणार. बेसिक पासून आपण स्टार्ट करणार, मार्केटचे ट्रेंड आयडेंटिफाय करून नेमकं मार्केट कुठं जाणार आहे, एक दिवस अगोदर कसं ओळखायचं, या गोष्टी तुम्हाला ओळखता येतील या 5 दिवसात. तुम्हाला ABCD मार्केटची माहित नसेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता, काहीच घाबरू नका. श्रीकांत सर बोलताय की 7 to 9 टाइम ऍडजस्ट होत नाही. ठीक आहे सर, काय एक तुम्ही करू शकतात की 7 ते 9 जे नाही ना, तर तुम्ही पेमेंट करा आणि आशिष सरांचा नंबर तुम्हाला भेटेल, त्या नंबरला तुम्ही सांगा तुमचा टाइम कोणता अवेलेबल आहे, दिवसभरातून तुम्हाला कोणता टाइम ऍडजस्ट होणार आहे तो तुम्ही टाइम सांगून द्या. त्या टाइमात तुम्हाला एक व्यक्ती एक्सप्लेन करून देईल बाकी गोष्टी. सर हा गुगल पेचा नंबर तुमच्या समोर आलेला आहे बघा. नितीन सर तुमच्या समोर नंबर आहे गुगल पेचा. सर टॉप लॉस बद्दल सांगा. योगेश सर विचारतात टॉप लॉस बद्दल सांगा. सर टॉप लॉस बघा कधी ना कधी टॉप लॉस जातील. इंट्राडे काम करणार तर बेसिकली टॉप लॉस कधी ना कधी जाणार. हा, आपली जी पोझिशनल सिस्टम आहे त्याच्यात मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की 100 वेळेस तुम्ही ट्रेड कराल तर 1-2 वेळेसच टॉप लॉस जाईल. त्याची अॅक्युरेसी जवळपास 95% पेक्षा जास्त राहील पोझिशनल मध्ये. इंट्राडे साठी 85 to 90 ची अॅक्युरेसी राहणार आहे. इंट्राडेला पण राहील पण 85 to 90 राहील. पोझिशनल साठी 95 च्या अबाऊ, म्हणजे जवळजवळ कधी कधी मागच्या वर्ष असं गेलं की जवळजवळ आपल्याला एकही टॉप लॉस नव्हता गेला. असे पण वर्ष जातील, पण ते 2 महिने 3 महिने एक ट्रेड चालतो. महिन्यावर वर्षावरून एका कंपनीत आपल्याला 4-5 ट्रेड भेटतात आणि सगळेच्या सगळे पण प्रॉफिट लागतो. त्यामुळे अॅक्युरेसी खूप चांगली राहते तुम्हाला त्याच्यात. नागेश सर बोलताय सर मी आता 3,000 रुपये पे करले, 1 महिन्यानंतर बाकीची फी पे करणार. नाही सर तसं नाही होणार. पुढच्या सॅटर्डे संडेला 5 दिवस ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर पुढच्या सॅटर्डे संडेला रिमेनिंग अमाऊंट तुम्हाला पे करावी लागेल. Five days is more than sufficient. सर तुषार सर बोलतायत इट्स नॉट हॅपन सर, इट्स जस्ट प्रूफ दॅट युअर सिस्टम वर्क अँड वी कॅन बिलीव्ह इट. सर बघा तुम्हाला तेच सांगतोय की त्यासाठीच मी 3,000 रुपीज तुम्हाला रिस्क घ्यायची आहे असं समजून चला. तुम्हाला कोणाला असं वाटतं की काय असेल, ज्याला रिस्क घ्यायची असेल तर 3,000 रुपीज तुम्हाला रिस्क घ्यायची आहे. 3,000 रुपीजचा टॉप लॉस तुमचा जाईल. 5 दिवस तुम्ही स्वतः सिस्टम बघा. तुम्हाला पटलं तर तुम्ही येऊ शकतात, नाही पटलं तर जे PNL दाखवतायत तुम्हाला तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता नक्कीच. आणि जर तिथं सक्सेस नाही भेटलं तर माझा नंबर कॉन्टॅक्ट लक्षात ठेवा, त्याच्यानंतर या. मला अनुभव आहे की 2-2, 4-4, 6-6 महिन्यानंतर लोक परत येतात. मी ही युनिक सिस्टम का ठेवलेली आहे की पहिले ट्रेनिंग घ्या, सिस्टम टेस्ट करा, बाकीची पे करा. कारण की आपल्याला 1 मंथचा विषय नाही आहे. आफ्टर 1 मंथ सुद्धा तुम्हाला पे करायचे आहेत. 1 महिन्यानंतर कम्प्लिटली तुम्ही काय करणार, 1 महिना वापरल्यानंतर टूल भेटेल, पुढच्या महिन्याला काय करणार. तुम्हाला जर प्रॉफिट येत असेल तर तुम्हाला 2,000 रुपये पे करायचे आहेत. आता तुम्ही सांगा तोच व्यक्ती पैसे देईल मला ज्या व्यक्तीला जेन्युनली प्रॉफिट येणार आहे. अदरवाईज कोणी पैसे पे करणार नाही. आपलं 1 टाइम चार्जेसचा विषय नाही. आपण रिन्युअल सिस्टम ठेवलेली आहे. आपण परफॉर्म करणार तर समोरच्या व्यक्ती पैसे पे करणार. 1 टाइम फसवून पैसे घ्यायचे नंतर जा बाबा तू तुझ्या घरी, ही प्रोसेस आपल्याकडे नाही आहे. तुम्हाला जर 2 पैसे येत असेल तर दर महिन्याला तुम्ही मला 2,000 रुपये 2,000 रुपये देत बसाल तर आता माझ्या परफॉर्मन्सचा टाइम राहील ना की माझा काय प्रयत्न राहील की प्रत्येकाने 2 पैसे कमवायला पाहिजे. आता 500 लोक जर मला 2,000 रुपये देत आहेत तर दर महिन्याला मला 10 लाख रुपये येत आहेत. व्हॉट्सअप नंबर तोच आहे सर जो गुगल पे फोन पेचा नंबर मी तुम्हाला दाखवला आहे ना 902949140140 वाला, तोच नंबर व्हॉट्सअपला आहे.
योगेश सर काहीतरी बोलताय की 60,000 लॉस मध्ये. सर बघा सर पुढे कसा लॉस आला काय आला ह्या गोष्टी असू शकतात. मागचं सगळं आहे आपण काय केलं कशा पद्धतीने केलं, पण आपल्याला जर कुठेतरी हे सगळं एंड करून काहीतरी त्या गोष्टीमध्ये बदल करायचा असेल, आपल्याला याच्यात जर बदल करून प्रॉफिटमध्ये यायचं असेल तर काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला ट्राय कराल. जे सगळे लोक करतायत इंडियाकडे सगळ्यांकडे आहे, सगळं सगळ्यांकडे आहे, तेच सगळं करत बसले तर तुम्ही लाईफमध्ये पैसे कमवू शकत नाही. येतील जातील येतील जातील. तुम्हाला कन्सिस्टंट प्रॉफिट कमवायचं असेल तर प्रॉपर सिस्टम अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. योगेश सरांचं मेसेज आहे काहीतरी, कदाचित बाकी लोक रीड करू शकतात. थँक्यू सो कमवले सर. ओके ओके 21/5 तुम्ही जॉईन केलं होतं का? नक्कीच सर, थँक्यू सो मच सर. बघा सर मी माझं दाखवत नाही, पण कोणीतरी 2-3 लोक विचारत असेल तर कोणीतरी सर आहेत जे आपले 21/5 जॉईन झाले होते, 21 मेला म्हणजे आय थिंक सो. तर जवळजवळ 40,000 रुपयापर्यंत त्यांनी प्रॉफिट कमवलाय. आणि मी ऍक्च्युली ते पण प्रमोट करत नाही. माझे कोणते क्लायंट कमवत आहेत आणि बघा हे दाखवा, ही गोष्ट पण मी बिलीव्ह करत नाही. प्रॉफिट बघून जो येतो तो लालच बघून येतो, आणि लालच कमवणारे लोक, लालचमध्ये येणारे लोक मार्केट शिकू शकत नाही. तुम्हाला जर जेन्युइन नॉलेज पाहिजे असेल तर हार्डवर्क करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, कन्सिस्टंटली डिसिप्लिन फॉलो करावं लागतील. लालच करून पैसे कमवून एवढे पैसे आले म्हणून एवढे येतील, ती लोक कलेक्ट पण नाही करायचे तुम्हाला, कारण की ती लोक येऊन काही कामाचे नाही, फक्त थांबतील आणि परत जातील. परत याच्यापेक्षा मोठं लालच कुठं दुसरं भेटतं तर तिकडे जाऊन उडी मारून जातील. तर तो प्रश्न नाही आपल्यासाठी. जेन्युइन सिरियसली बिझनेस म्हणून ज्याला फॉलो करायचे असेल ती लोक कनेक्ट व्हा माझ्यापर्यंत. इंट्राडे ऑप्शन साठी टाइम सायकलचं चार्ट कोणतं वापरायचं सर? त्याच्यासाठी 15 मिनिटं किंवा 30 मिनिटं वापरू शकतायत, ते मी तुम्हाला परत सांगेल. डायव्हर्सिफाय हाऊ कॅन सर, ते सगळं ट्रेनिंग मध्ये. तुषार सर तुम्ही एक काम करू शकताय, नंबर जो दिलेला आहे आशिष सरांचा त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि काय प्रॉब्लेम असेल ते तुमचे सॉल्व्ह करून देतील ते नक्कीच. सर मी मारुती टेलिकॉम, अपोलो बँक, बंधन बँक आणि डाबरचे स्विंग ट्रेड घेतले आहेत. 50K डिस्ट्रीब्यूट केले आहे. या स्टॉक मध्ये सुद्धा पोझिशन मायनस मध्ये 8%. तर मी आता हे होल्ड करू की लॉस बुक करू? मारुती आहे, टाटा केमिकल आहे. सर स्टॉक तुम्ही चांगले निवडलेले आहेत, पण कदाचित तुम्ही टॉपला एंट्री केली असेल तर त्यामुळे मे बी आता पुलबॅक चालू असल्यामुळे ते थोडंसं कमी दिसतंय, पण सोडू नका, तुम्ही होल्ड करू शकता त्याच्यात. कमीत कमी किती गुंतवणूक लागेल? सर डिपेंड करतं, तुमच्या पाहिजे 5-10 हजार 20,000, तुमच्याकडे जी अमाऊंट असेल त्याच्याने तुम्ही गुंतवणूक स्टार्ट करू शकताय, तो काही प्रॉब्लेम नाही. 5,000, 10,000, 20,000 तुमच्याकडे जी अमाऊंट असेल त्या अमाऊंटने तुम्ही स्टार्ट करू शकतात. हेमंत भोसले सर प्लीज नंबर. सर नंबर ऑलरेडी ते आपण जे तुम्हाला जे पेमेंट डिटेल्स दिलेली ना त्यात तो नंबर ऑलरेडी दिलेला आहे, किंवा या गुगल पे फोन पेच्या नंबरला पण तुम्ही कॉल केला तरी चालेल. तुमच्या समोर नंबर दिसतोय, तुम्ही डायरेक्टली त्याच्या तो नंबरला पण सेव्ह करून टाका. माझा पर्सनल नंबर ट्रेनिंग डेमेट अकाउंट सर व्हॉट्सअपला टाकलाय का तुम्ही? हाच नंबर आहे ना? हा त्याच नंबरला टाका, किंवा 98चा नंबर जो दिलाय चार्ट बॉक्स मध्ये कोणता पण एका जागेवर टाका, तुमचं कन्फर्मेशन भेटून जाईल तुम्हाला. ओके. हॅलो. हा सर बोला. सर मी 21 तारखेला जॉईन केलं होतं ट्रेनिंग. ओके सर बोला ना. 40,000 सर मी कमावले 20-30 दिवसात. बरोबर. आणि ह्या 8 तारखेपासून सर मी लॉस मध्ये चाललो, 60,000 लॉस चालला माझा. मग काय केलं सर तुम्ही? ते बघावं लागेल, तुम्ही लगेच कॉल करायला पाहिजे ना माझ्याकडे.
जर प्रॉफिट आला, कसं असतं काही ती माहिती का, आपला कॉन्फिडन्स कसं असतो की आपण 40-50 रुपये कमवले, आपल्याला वाटतं की अरे मला आता कमवत झालं, मे बी तुम्ही क्वांटिटी वाढवली असेल, मे बी काही गोष्टी केल्या असतील, बरोबर आहे, तर ते तुम्ही काय quantity केलं, वाढली. हा क्वांटिटी, मला माहिती क्वांटिटी वाढवली असेल सपोज, तर जे काय झालं बा, प्रॉफिट कमवला तर परत आता काहीतरी मिस्टेक होते, ही प्रोसेस चालणार आहे तुमची सपोज महिन्याभराची, अजून महिना पण नाही कम्प्लीट झाला, पण तुम्हाला थोडा प्रॉफिट पण दिसला ना, आता परत तो प्रॉफिट तुमचा गेलेला आहे, काय करा तुम्ही, एक कॉल करा, नेमकं तुमचं पॅटर्न काय तो बघावं लागेल, नंतर तुम्हाला त्याच्यात अपडेशन भेटून जाईल. अदानी स्पोर्ट मध्ये सर मी घेतले होते शेअर्स 28 रुपये मग कॉल तो ऑप्शन मध्ये. हा, आता खूप लॉस मध्ये मग तुम्हाला आहे, 2-3 मध्ये आहे. एखादाच ट्रेड तुमचा गेला असेल लॉस मध्ये, जेणेकरून तुमचा लॉस होऊन गेला असेल, म्हणजे तुम्ही कमवलं ते एवढ्या दिवसात एक किंवा दोन योगेश सरांनी कोणाची ट्रेनिंग घेतली कन्फर्म करा. त्यांचं त्या नाव तर मला काही दिसत नाही. सर कोणाची ट्रेनिंग घेतली तुम्ही? सर ट्रेनिंग नाही घेतली सर. हा, तेच आपली नाही घेतली. नाही ठीक आहे नाही नाही. तर तेच सांगतोय सर की हे जे असतं ना, पहिलं येतो जातो ही प्रोसेस होत राहते, तर ही प्रोसेस जर तुम्हाला बंद करायची, जेन्युनली पैसे कमवायचे आहेत ना, तर तुम्ही जॉईन करा एकदा, तुम्हाला तुमचं म्हणजे हे असे 28 ला घेतलंय 2 रुपये चालू आहे अशा आयुष्यात होणार आहे तुमच्याजवळ, तुम्हाला परफेक्ट प्लॅनिंग तुम्ही एंट्री करा मार्केटमध्ये, ठीक आहे सर. एवढं मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. ठीक आहे सर. नक्कीच सर. सुनील सरांचे 3,000 रुपये आलेले आहेत का? येस सर, येस सर. एक मिनिट, सुनील कशाने केले सर तुम्ही, गुगल पे ने केले का फोन पे ने केले? गुगल सर, गुगल. गुगल पे, एक मिनिट. सुनील सर आले सर, तुमचे पेमेंट रिसीव्ह झालेले. तरी स्क्रीनशॉट शेअर करून द्या सर तुम्ही, म्हणजे आपल्याला ते सोपं पडेल पुढे तुमची प्रोसेस करायला. ठीक आहे. नितीन जाधव सरांचे पण आलेले 3,000 रुपये. ज्यांनी पेमेंट केलेलं आहे स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा, म्हणजे सोपं पडेल. इराणा जाधव त्यांचे पण आलेले आहेत. सर EMI फॅसिलिटी आहे का? सर त्या लिंकवर चेक करू शकता तुम्ही EMI, पण 3,000 रुपयासाठी EMI ची गरज पडणार नाही. पुढचे 5,000 साठी आपण काहीतरी मॅनेज करूया तुमच्यासाठी लागल्यास. आता 3,000 रुपये तुम्ही डायरेक्टली पे करून टाका, पुढे क्रेडिट कार्डचा तुम्ही वापर करून EMI, अदरवाइज क्रेडिट कार्डचा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला तिथं, क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डने पे करा आणि क्रेडिट कार्ड EMI मध्ये कन्वर्ट करून टाका. सुनील गवळे सर. डीमेट अकाउंट डीमेट अकाउंट लिंक सेंड मी, नागेश सर विचारतात. ठीक आहे सर, ते डीमेट अकाउंट वगैरे एकदा तुम्ही प्रोसेस जॉईन केलं तर ते अकाउंट कसं ओपन करायचं वगैरे त्याची लिंक पण पाठवली जाईल तुम्हाला. सर नो रिफंडेबल 3,000 रुपीज रजिस्टर करतायत, कोणीतरी विचारताय सर की सर 3,000 रुपीज रिफंडेबल आहे का? नॉट रिफंडेबल सर, ही रिस्क घ्यायची आहे, एक टॉप लॉस जाईल तुमचं असं समजून चालायचं नरेंद्र सर. पण एवढं मला माहिती आहे की तुम्हाला त्याची गरज पडणार नाही. बघा माझ्याकडून 5,000 किंवा 7,000ची रिस्क आहे, तुमच्याकडून 3,000ची रिस्क आहे, तर मी प्रयत्न काय करेल की तुम्हाला ते आवडायलाच पाहिजे ना. तुम्ही आवडले तर पुढचे पेमेंट तुम्ही मला परत पे करणार आहे, म्हणजे माझ्या तर नुकसानच होईल ना तुम्हाला जर नाही आवडलं तर. त्यामुळे तसं नाही आहे, विन विन सिच्युएशन आहे. 3,000 रुपीज नॉट रिफंडेबल आहे, पहिले सांगतो. सर हॅलो. हा सर बोला. सर फोन पेवर सर्च करत आहे मी, हा नंबर दिनेश बंडू पाटील येत आहे. बरोबर आहे. हो बरोबर, करेक्ट. सर सध्या ही जी डेट डिक्लेअर केलेली आहे पुढच्या 30 राहील सर, पुढचे बॅच कोर्स अजून डिक्लेअर झालेला नाही आहे. पुढचं असेल तर तुम्ही आशिष सरांना कॉन्टॅक्ट करा, तो 98चा नंबर तुमच्या चॅट बॉक्समध्ये टाकला गेला बघा, त्या नंबरला कॉल करा, ते डिटेल देतील तुम्हाला पुढचे काय हवं असेल. कोणाला काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल, बोलायचे असेल तर तुम्ही बोलू शकता. नितीन सर विचारता किती % इन्कम मिळेल सर? आपलं जे काही कॅपिटल असेल ना सर,
तर त्या कॅपिटलच्या तुम्ही कमीत कमी एकदम तुम्ही बिगिनर असाल, सुरुवातीला काहीच नॉलेज नाही असं पण पकडलं तरी 30%, तर थोडंसं एक्सपिरियन्स असेल 50%, 30 to 50च्या दरम्यान आपला रिटर्न भेटेल सर आरामात. 30 to 40%, 30 to 50%च्या दरम्यान रिटर्न आरामात भेटेल आपल्या कॅपिटलवर. ओके, कोणाला काही बोलायचं असेल डायरेक्टली बोलू शकतात, अदरवाईज मेसेज टाकू शकतात. ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांनी व्हॉट्सअपला याच नंबरला, ज्या नंबरला तुम्ही पे करताय त्याच नंबर, तोच नंबर व्हॉट्सअपला पण आहे, टेलिग्रामला पण आहे. तुमचं स्क्रीनशॉट, पेमेंटचे स्क्रीनशॉट आणि नाव टाकून द्या. म्हणजे ही पुढची प्रोसिजर तुम्हाला जर टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये ऍड करायचं आहे, जी प्रोसेस आहे, काही बेसिक मटेरियल, काही स्टडी मटेरियल लगेच तुम्हाला आज पाठवलं जाणार आहे, ते मटेरियल पण तुम्हाला येईल. तर तुम्ही तेवढं मेसेज टाका, म्हणजे त्या ग्रुपमध्ये पण लगेच तुम्हाला ऍड करू आणि उद्याच्या ट्रेनिंगची लिंक पण तुम्हाला शेअर केली जाईल लगेच. नागेश सर, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच सर. सर पर डे नाही, 30 to 40% आपल्याला महिन्याचं रिटर्न बोलतोय. कॅपिटलवर 30-40% पर डे यायला लागलं तर कसं काय व्हायचं? महिन्याचं मंथली येईल सर आपल्याला. लाख रुपये असतील तर 30 ते 40 हजार रुपये आपल्याला रिटर्न येईल. ओके, तर हा सेशन तुम्ही तो नंबर दिला सर, तुमच्याकडे एक आपल्या सिटीकडे नंबर शेअर झालेला 9820 वाला, त्या नंबरला कॉल करा, तुम्हाला पुढचं डिटेल कळून जातील आपल्याला हवं असेल तर. ऑप्शन मध्ये की इक्विटी काहीतरी सांगता, फक्त कोर्स जॉईन करा हेच सांगता. ऑप्शन, इक्विटी, फ्युचर सगळीकडे आपण काम करतो. जे तुम्ही बोलतायत ऑप्शन मध्ये की इक्विटी मध्ये, तर ऑप्शन मध्ये, फ्युचर मध्ये, इक्विटी मध्ये सगळीकडे आपण काम करणार आहे. हॅलो, बोला सर. मार्केटचे एबीसीडी पण माहित नाही. हा बरोबर. बरोबर, मग आपलं मराठीतच होईल सर सर्व. हा हा, अगदी आरामात होऊन जाईल सर. इवन दो आता हे तरी पीपीटी होती म्हणून इंग्लिश वापरतोय आपण, बरोबर. बाकीचं तर सगळं काही आपल्या याच्यातच राहतं, पूर्ण मराठीतच बोललं जातं. इवन दो नोट्स पण मी लिहायला लावतो, तुमच्या हाताने लिहून घ्या तुमच्या पद्धतीने मराठीत. बरोबर. त्याच्यानंतर कधी होईल बरोबर आहे. बघा मॅनेज करा काय होतंय त्या पद्धतीने. ही आता सध्याचे शेड्यूल, पुढचे शेड्यूल कन्फर्म ट्रेनिंगलाच पाहिजे ना. हे 5 दिवस ट्रेनिंगलाच फक्त 3 रुपये लागतील. 5 दिवसानंतर मग बाकीचे पैसे पे करायचे. एवढं तुम्हाला मॅनेज होऊन जाईल तुमचं मग. बरोबर बरोबर, ते पण तुम्ही बोलायला तिकडे तिकडे करून एवढं काय टेन्शन घेऊ नका, करून चालेल. बरोबर, ओके, थँक्यू सो मच.
सर कोणीतरी विचारतं सर यू आर फ्रॉम नागपूर. नाही सर, नागपूरवरून नाही, मी नाशिकहून बोलतोय सर. आपलं पूर्ण नागपूरला असतो आपले सेमिनार वगैरे. सिलाबुडी ते विदर्भ साहित्य संमेलन नाही का, तिथं आपण सेमिनार वगैरे घ्यायचो आपण. तर तिथं येतो, नागपूरला भरपूर वेळेस आलेलो आहे. आपलं पूर्ण प्रोसेस ही नाशिकहून कंडक्ट करतो आपण. नाशिकला मेन ऑफिस आहे. शॉर्ट सेल ऑलवेज लॉस सर, एक्सप्लेन. सर काही नाही, शॉर्ट सेल मध्ये लॉसेस होतं असं काही नाही आहे. प्रॉपर माहिती पडली तर प्रॉफिट येऊ शकतोय. नाशिकला नाशिक रोडला आहे सर. हर्ष पाटील सर काहीतरी विचारतात. नाशिकला नाशिक रोड स्टेशनच्या बाजूलाच सर. सोलापूरला नक्की येऊ सर, नक्कीच येऊ. बोला सर, कोणीतरी बोलत होतं मध्ये. सर नागपूरला मागचं आता हे जे आता जस्ट लॉकडाऊन लागलं नाही का आपलं एप्रिलच्या नंतर सपोज जर ठीक आहे, तर तेव्हा मी नागपूरलाच होतो. त्या दिवशी जेव्हा तुम्ही तुमच्या नागपूरमध्ये बघा लगेच लॉकडाऊन सांगितलं होतं, त्या दिवशीच तिथं होतं आपलं. आता जरा थोडंसं सगळं नॉर्मल होऊ द्या, त्यानंतर नागपूरपासूनच इव्हेंट सुरू होतील आपल्या जर होतील तर. ठीक आहे, तर ते बघूया कसं होतंय. हे सगळं थोडंसं कोरोना थोडंसं प्रॉपर कंट्रोलमध्ये आलं. अननेसेसरी गर्दी करून फायदा नाही सर. गव्हर्नमेंट एवढं बोलतंय आणि आपण गर्दी करायला लावायचं ते पॉईंट नाहीये. तर थोडंसं सगळं प्रॉपर झालं, थर्ड वेव्ह नाही असं कन्फर्मेशन झालं तर मग आपण नक्कीच सगळ्या सिटीमध्ये येऊया. सर ट्रेनिंग बॅच ही उद्या संध्याकाळी 7 वाजता आपलं स्टार्ट होतंय आणि बुकिंग तुम्हाला आता करायची. तुमच्या समोर पेमेंटचे डिटेल्स पण आहे आणि नंबर पण दिलेला आहे गुगल पे फोन पेचा. तुम्हाला आता 3000 रुपीज तुमचे सीट बुक करायचे. बॅच उद्यापासून चालू होते. सर ओनली टूल काहीतरी बोलतंय कोणीतरी. ओनली टूल सॉफ्टवेअर मिळेल का पर मंथ चार्जेस करून? सर पर मंथ चार्जेस करून ओनली टूलचे सॉफ्टवेअर भेटेल, पण सुरुवातीला 10,000 रुपये पहिल्या महिन्याचे चार्जेस राहतील आणि त्याच्यानंतर 2,000 रुपयाचे चार्जेस पे करायचे आहेत. अल्टिमेटली तुम्ही ट्रेनिंग घ्या नका घेऊ, तुम्हाला पहिले 10,000 रुपये पे करायचे. त्याचं कारण काय आहे की आपल्याला वाटतं की मी बघून घेईल, मला येईल, पण तसं काय होत नसतं. पुढे आपण काय करतो, पुढे त्याच गोष्टी करतो. परत 4 वेळेस माझ्या सपोर्ट टीमला कॉल केला जाईल, माझ्या सपोर्ट टीम प्रॉपर एक्सप्लेन करेल तर ठीक आहे, नाही तर मग काय होतं सर तुम्हाला मी पैसे केले एवढंच सांगा असं होतं. त्यामुळे ती गोष्ट आपण करत नाही. तुम्हाला डायरेक्टली पण घ्यायची असेल, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर ज्या काय ट्रेनिंग मागे झालेल्या आहेत माझ्या त्या पूर्ण ट्रेनिंगचे व्हिडिओ पण मी तुम्हाला देऊन टाकेल. तुम्ही आज 8,000 रुपये पे करून टाका, तुम्हाला आयडी पासवर्ड लगेच भेटून जाईल. सर प्लीज मी ऑपरेटर गेम. सर ऑपरेटर गेम हे बस स्टॉक मार्केटमध्ये ऑलवेज कोणाच्या खिशातून कोणाला तरी पैसे काढायचे आहेत, तर त्यात चुकीचं असं काही नाही. मुद्दा हा आहे की आपल्याला ते का आपण काढतोय का लोक आपल्याकडून काढतायत हे जमायला पाहिजे, फक्त एवढंच आहे. त्यामुळे गैर असं काही नाही. ऑपरेटर कोणीतरी ऑपरेट करतोय तर तो काय आपल्याला बंदूक ठेवून थोडी सांगतोय की तू ट्रेड टाकच. आपण कन्व्हिन्स होतो ना ट्रेड घ्यायला, त्यामुळे तो त्याच्या पद्धतीने प्लॅनिंग करतोय, आपण आपल्या पद्धतीने प्लॅनिंग करायची. जो सुपिरियर असेल तो पैसे कमवणार आहे मार्केटमध्ये. I am beginner in stock market and serving in army post at Punjab. Can I do? नक्कीच सर, तुम्ही नक्कीच करू शकताय. खूप सारे आर्मी पर्सन पण आपल्याकडे काम करतायत सर, आणि त्यांचे ऑलरेडी भरपूर लोक आपल्याकडे सक्सेसफुली 2-2, 3-3 वर्षापासून काम करतायत. तो आप भी कर सकते हैं सर, जरूर कर सकते हैं. अदानी पोर्ट 14 जूनला अदानी पोर्ट 420 चा कॉल आपण बाय केला आणि आता बरोबर. मग आता सेल करू की होल्ड करू? आता सर काय एवढं आलेलं आहे, 4-5 दिवस घ्या, 2.5 रुपये परत घेऊन काय करतायत, थोडं होल्ड करा आणि परत थोडं वरती आलं 12-13 रुपयापर्यंत काही मुवमेंट येते. काल थोडीशी वरती आलेली होती अदानी एंटरप्राइजेस, तर कदाचित अदानी पोर्टमध्ये पण उद्या परवा थोडंसं 8-10% वरती मुवमेंट येईल. तुमच्या प्राइसच्या आजूबाजूला तर तुम्हाला निघावं लागेल, फक्त एवढं. प्रॉफिट एक्सपेक्ट करू नका या ट्रेडमध्ये. कमीत कमी आपली मुद्दल परत भेटली मोर दॅन सफिशियंट आहे.
आय हॅव नो आयडिया अबाउट स्टॉक मार्केट. सर आता मला बघा तुमच्यासमोर लाईव्ह असताना एक कॉल आला होता, त्यांचं पण तसंच म्हणणं होतं की मला अजिबात स्टॉक मार्केटचं थोडंही माहीत नाही आहे. ABCD ज्यांना माहीत नाही त्यांना सुद्धा प्रॉपरली एक्सप्लेन केलं जाईल, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला फक्त रिक्वायरमेंट काय, तुमच्याकडे काय जो काय अँड्रॉइड मोबाईल असेल त्याच्यावरून तुम्ही मोर दॅन सफिशियंट, एवढं नॉलेज खूप आहे आपलं. ज्याला स्टॉक मार्केटचं एकही नॉलेज थोडंही माहित नाही तो व्यक्ती सुद्धा मार्केटमध्ये सक्सेसफुली पैसे कमवू शकतो, आणि आपण त्यांना ट्रेन करू, त्याच्यावर तुम्ही टेन्शन घेऊ नका, होईल नक्की. हॅलो. बोला सर. हा सर, हे आता ही फीस भरता येईल 3,000. बरोबर. हे प्रत्येक महिन्याला पुढे हे 2,000 भरावं लागतील का? बरोबर. एक महिना बघा, पहिले तुम्ही आता 3,000 दिल्यानंतर 5 दिवसाची पूर्ण ट्रेनिंग होईल. पुढच्या सॅटर्डे संडेला तुम्हाला 5,000 रुपीज रिमेनिंग पे करायचे. त्याच्यानंतर पुढच्या मंडेपासून महिन्याभरासाठी सगळं सिस्टम तुम्हाला भेटेल, सगळ्या गोष्टी भेटतील. आता या महिन्याभरात तुम्ही पैसे जर कमवले तर तुम्हाला पुढचे 2,000 रुपये पे करायचे, अदरवाईज पे करायची गरज नाही राहणार तुम्हाला. हॅलो. हो, ठीक आहे. बोला सर. ओके, कशावर पाठवली सर? ठीक आहे, चालेल, मी तुम्हाला रिप्लाय करतो. तो 98चा नंबर आहे का तुमच्याकडे? 9820चा नंबर आहे का? मीटिंग मध्ये असाल ना तुम्ही? 9820130836 20. ओके, याच्यावर पाठवले. ठीक आहे, काय हरकत नाही, करतो नक्की. चालेल. ओके. अँड्रॉइड मोबाईल सफिशियंट. हो सर, अँड्रॉइड मोबाईलवरच आपण पूर्ण ट्रेनिंग घेऊ शकतो, काहीच बाकीचे रिक्वायरमेंट नाही. तुमच्याकडे जो मोबाईल आहे, हँडसेट आहे, त्याच्यावर आपल्याला पूर्ण ट्रेनिंग होऊन जाते. अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकताय. इचलकरंजी येथे आपण आपले आहे काय? इचलकरंजी ऑफिस आहे? नाही सर, ऑफिस फक्त नाशिक मध्ये, बाकी कुठेच ऑफिस नाही. नाशिक मध्ये आपलं ऑफिस आहे एका जागा. आता ऑनलाईनच्या जमान्यात प्रत्येक सिटीमध्ये ऑफिस ओपन करायची गरज नाही, सगळं ऑनलाईन सपोर्ट तयार होतो. तुम्ही पाहिजे त्या क्वेश्चन पाहिजे त्या पद्धतीने प्रॉपर सपोर्ट आपण एका ऑफिसवरून पूर्ण मॅनेज करतो. हॅलो. बोला सर. बोला सर, बोला. हॅलो. हॅलो. बोला सर, बोला ना. सर काय झालंय, मी माझ्या कामामुळे तुमचा तो सेमिनार जो होता ते थोडस माझ्याकडे मिसिंग झालंय सर. मला ते परत एकदा बघता येईल का सर? कोणता? आजचा सेमिनार का? हा.
सर बघता येईल. आता थोड्या वेळानंतर अपलोड करू किंवा काल जो घेतलाय तो पण तुम्हाला मी पाठवून त्याची लिंक पाठवून देतील तुम्हाला. बर तुमचा मग ते नंबर लिंक कशी मिळेल सर? तुमचा नंबर आता या चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या. ओके, आशिष सरांना किंवा नंबर घ्या. एक नंबर सांगतो मी तुम्हाला. एक सेकंद सर. सर सांगता. तुम्ही लॉग इन केलेलं आहे का? मीटिंग मध्ये आहेत का तुम्ही? आहे ना? हो आहे ना सर. हा बघा नंबर आहे बघा तिथे. कॉन्टॅक्ट असचा पहिला नंबर बघा. एक सेकंड. 9820130836. कॉन्टॅक्ट मध्ये आहे का सर? हा बघा ना, हे इथं समोर दिसतंय ना, इथं 98201308. तुम्ही स्क्रीनवर आला असेल बघा आता. मी बोलतो हा. हा स्क्रीनवर आले ते स्क्रीनशॉट घ्या किंवा नंबर सांगतो 9820130836. या नंबरला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप करा की प्लीज सेंड वेबिनार लिंक. लगेच तुम्हाला पाठवतील लिंक. ते परत बघून घ्या तुम्ही. चालेल. ओके त्या थँक्स. नंबरला मेसेज करा फक्त. आणि हॅलो सर, बोला सर. मला सर थोडस इंट्राडे विषयी बोलायचं होतं सर. बोला ना. मला तेच जरा जास्त शिकायचं होतं सर इंट्राडेचं. तर काय म्हणजे काय फी असेल आणि काय सर त्याच्यात? ती हीच फीज राहणार सर. याच्यात इंट्राडे पोझिशन सगळं शिकवतो आपण एकत्रच सगळं सिस्टम. बर सगळ्या गोष्टी होऊन जातील तुम्हाला इथे. बर ठीक आहे. ओके सर. चालेल. yesterday webinar post मी. ओके सर. त्याच्यात इंडिया मार्ट, इन्फोसिस, आय कॅन इन्व्हेस्ट. इंडिया मार्ट, इन्फोसिस करू शकतो सर. या कंपन्या काही प्रॉब्लेम नाही, चांगल्या कंपन्या आहेत. फक्त मुद्दा काय माहिती का, सगळ्या चांगल्या कंपन्या असतात. टाइम कधी इन्व्हेस्ट करतायत, तुमचे एंट्री पॉईंट कधी, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. की बुवा एखादी कंपनी आहे जो तो पुलबॅक करणार किंवा तो रिट्रेस करणार, तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करून घेतलं तर मग काही वेळासाठी तुम्हाला थोडंसं निगेटिव्ह रिटर्न पण दिसेल, पण मग तुम्हाला होल्ड करता यायला पाहिजे. या पद्धतीने तो टाइमचा असतो. त्यापेक्षा तीच गोष्ट जर थोडंसं पुलबॅक झाल्यावर एंट्री कराल तर जास्त फायदा होऊन जातो तुमचा. सर हे अदानी फोर्स शेअर्स लुक बॅड जे बोलतोय ना आपण, खरं सांगू का तुम्हाला, हे 8 दिवसापूर्वी कोणीच असं बोलत नव्हतं. लोक असं वाटतं अदानी म्हणजे काय आहे बा, असं देव वाटायला लागलं लोकांना. लक्षात घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडंसं पडू द्या, थोडं पडेल मार्केट. एवढं वरती आल्यानंतर प्रॉफिट बुकिंग प्रत्येक व्यक्ती करणार आहे. तर आता ज्यांनी नाही घेतलेलं ना त्यांनी गप शांत बसायचं. थोडंसं रिट्रेस उद्या प्रॉपर मार्केटला थोडं रिट्रेस झाल्यानंतर परत घेऊया. अदानी ग्रुप बंद नाही होणार हे लक्षात घ्या. अदानी ग्रुप वाढणारच आहे, मोठाच होणार आहे. फक्त टेम्पररी एवढं राहतो. म्हणजे एवढं जर अप ट्रेंड आला असेल तर प्रॉफिट बुकिंग तर होणारच आहे ना सर. एवढ्या जर बिलियन्समध्ये त्यांचे जर फंड वाढतोय तर कोणी पण त्या पैशाला आपला बुक करणार असतो तो. त्यामुळे ते थोडंसं मार्केट खाली पडणार आहे. बाकी काही नाही. त्यात खूप काही त्यांच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम नाही आलेला आहे. फक्त काय आहे की मार्केट काही काळासाठी सपोज ऑलवेज रिट्रेस करतो मार्केट. ही मार्केटची टेंडन्सी, ही मार्केटमध्ये या गोष्टी होत असतात. त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ग्रुप चांगला आहे, काम पण चांगलं आहे, पुढे होऊ शकतो तुम्ही. ETF इन्व्हेस्टमेंट टेल मी. ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात ना डायरेक्टली. अकाउंट डीमेट अकाउंटमध्ये ETF असतात ऑलरेडी, तर तुम्ही डायरेक्टली ते ट्रेड करू शकता त्याच्यात. नागेश सर तुम्ही रजिस्टर करा पहिले. सर मला एक विचारायचं होतं. बोला सर. सर माझं मोतीलाल ओसवालचं डीमॅट आहे. ओके. तर मला ते सर दुसरं काढायचं असेल तर काय करावं लागेल सर? किंवा मला ते समजा जर बंद केले तर माझे शेअर्स काय होतील ते? नाही, डीमेट अकाउंट जर तुमचं असेल तर डीमेट अकाउंट मोतीलाल ओसवालकडे नसतं कधीच. कोणत्याही ब्रोकरकडे अकाउंट नसतं आपलं. आपलं अकाउंट NSDL किंवा CDSL कडे असतं. ठीक आहे, ते पण मी सांगेल, त्याची इन्फॉर्मेशन मी देतो. ओके, NSDL किंवा CDSL कडे आपलं अकाउंट असतं. तर तुम्ही मोतीलाल ओसवालकडे ट्रेडिंग अकाउंट असतं, ते बंद झालं तर डीमेट अकाउंट आपलं राहतं. ओके, आणि डीमेट अकाउंट जर आपण क्लोज लेटर देतोय तर त्यातले शेअर्स पहिले ते विकून तुम्हाला पैसे तुमच्याकडे येतील आणि मग ते अकाउंट क्लोज होतं. किंवा तुम्हाला दुसरीकडे अकाउंट ओपन करायचंय तर तुम्ही दुसरीकडे 2-3 किती पण अकाउंट ओपन करू शकतो आपण. त्याचे डॉक्युमेंट लिस्ट वगैरे सगळं तुम्हाला भेटून जाईल लागलेच आपल्याकडून. पण जे शेअर्स आहेत ते तिकडे ट्रान्सफर नाही करता येतं, सर. करता म्हणजे ते डिलिव्हरीसाठी ठेवले होते. नाही, तुम्ही डिलिव्हरीमध्ये डीमेट अकाउंटला ट्रान्सफर करून ठेवलेले आहेत ना, तर तुमच्या डीमेट हो. मोतीलालकडे तुम्हाला राहायचं नाही का? नाहीये सर. बरोबर. तर मोतीलालच्याकडे ट्रेडिंग अकाउंट बंद करून टाकायचं आणि ते जे डीमेट अकाउंट आहे ना, ते डीमेट अकाउंट दुसरीकडे लिंक करून घ्यायचे. किंवा तिथलं अकाउंट ते पहिले दुसरीकडे डीमेट अकाउंट ओपन करून घेऊया आणि ते शेअर्स त्या नवीन डीमेट अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यायचे. ते ट्रान्सफर झाले का तिकडचं डीमेट अकाउंट क्लोजिंगचं लेटर देऊन टाकायचं, संपला विषय. ठीक, ओके. होऊन जाईल. हॅलो.
सर पीडी लाईट मध्ये बोलतंय कोणीतरी, मला मेसेज आला दत्तात्रय पाटील सरांचा. सर मला ते बघावं लागेल टार्गेट काय असेल काय नाही. ते आपण इन बिटवीन ट्रेनिंगच्या वेळेस तुम्ही तो मला मेसेज करा, मी तुम्हाला तो टार्गेट कॅल्क्युलेट करून देईल, सगळ्या गोष्टी करून देईल. बोला सर. मला थोडं बोलायचं होतं सर. मी आता नवीन आहे मार्केटमध्ये, त्याबद्दल काहीच मला माहिती नाही आहे. मी जॉईनिंग करू शकतो का, त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती. नक्की सर. ज्यांना मार्केट म्हणजे आता भरपूर लोकांनी असे पण आहेत की ज्यांना मार्केटचे एबीसीडी माहित नाही, अगदी म्हणजे काहीच माहित नाही. म्हणजे शेअर मार्केट कसं आहे, अजून डीमॅट अकाउंट ओपन नाही, इथून process आहे. ती लोक सुद्धा जॉईन करून आपल्याकडे सक्सेसफुली मार्केटमध्ये काम करतायत. अगदी नक्की तुम्ही जॉईन करू शकता सर, पैसे कमवू शकता. हॅलो सर. हॅलो सर. हा बोला सर. बोला. हॅलो सर. बोला सर. नाईस टू मीट यू सर. नाईस टू मीट यू सर. बोला सर. थँक्यू सो मच. यू आर गुड लुकिंग सर. हेअरस्टाईल सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. इतके दिवस कुठे होता सर? मी तुम्हाला सोलापूरमध्ये आल्यावर भेटलो होतो पहिल्यांदा. ओके. पीटी अकॅडमीच्या बद्दल मला काहीच माहित नव्हतं. हा 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 हा. आता लांब जाऊ नका सर. आता टच मध्ये राहावं सिटी अकॅडमीच्या. मला माहित नव्हतं सर. नक्कीच सर. नक्कीच राहू. नक्कीच राहू. थँक्यू सर. आय विल जॉईन यू सर. ओके सर. नक्कीच. नेक्स्ट डे सर. थँक्यू सो मच. हॅलो सर. बोला सर. हे फी विषयी सर मला विचारायचं होतं. ऍक्च्युली मी मधूनच डिस्कनेक्ट झालो सर, काही कामानिमित्त माझी थोडीशी छोटी मीटिंग होती. प्लीज तर मला काहीच माहित नाहीये सर ते पेमेंटचं काय कसं आहे मी तुमचं सांगतो काय. मी सांगतो 2 मिनिटात. 10,000 रुपीज ट्रेनिंगची फीज होती. ओके. जे आता रजिस्टर करतील बघ कसं असतं नॉर्मली की लोक काय करतात, पूर्ण 10,000 रुपये घेऊन टाकतात, मग ट्रेनिंग देतात. मग तुम्हाला ते आवडले नाही आवडले ते प्रॉब्लेम होतं. मी काय करतोय तसं न करता फक्त रजिस्ट्रेशन चार्जेस घेतो 3,000 रुपीज. ओके. किती सर? 3,000 रुपये. 3,000 रुपये. हा. ओके. 3,000 रुपये आता पे करायचे. गुगल पे, फोन पे जे तुम्हाला पेमेंट डिटेल्स दिलेली किंवा फोन पेची लिंक दिलेली आहे. ठीक आहे. 3,000 रुपये आता पे करायचे. जो आज पे करेल, आता ही ट्रेनिंग एंड होण्याच्या पहिले जे पे करतील त्यांना 20% डिस्काउंट भेटेल फीजचा. म्हणजे 8,000 रुपये त्यांच्यासाठी होऊन जाईल. तर आता 3 दिले, पुढचे 5,000 रुपये 5 दिवसाची पूर्ण ट्रेनिंग घेतल्यानंतर पुढच्या सॅटर्डे संडेला बाकीची रिमेनिंग अमाऊंट पे करायची आहे. जर ट्रेनिंग तुम्हाला आवडली, तुम्हाला वाटतंय की आपली सिस्टम खरोखर वर्क होते, खरोखर प्रॉफिट कमवतोय, एवढा सगळा कॉन्फिडन्स तुमचा आला, तर बाकीची फी पे करायची. म्हणजे विन विन सिच्युएशन आपण क्रिएट करून दिलेली आहे सर्वांनी. म्हणजे इन शॉर्ट आता 3,000 पे करायचे, पूर्ण ट्रेनिंग घ्यायची आहे. तुम्हाला सिस्टम आवडली, सगळं आवडलं, तर बाकीचे 5,000 पे करायचे. ठीक आहे सर. ठीक आहे. चालेल. गुगल पे किंवा फोन पेचा नंबर तुमच्या समोर दिसतोय ना? ओके. नेक्स्ट. 15 मिनिटं बाकी. 1 वाजेपर्यंत हा सेशन चालणार आहे. त्याच्या अगोदर जे पेमेंट करतील त्यांना 20% डिस्काउंट भेटेल. पेमेंट करताना काही इश्यू येत असेल, काही प्रॉब्लेम येत असेल, तर जो चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला नंबर दिलाय त्याचा टेक्निकल इश्यू येत असेल तर कॉल करा, म्हणजे ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देते. हॅलो सर. बोला सर. बोला. एका महिन्यानंतर सर. हॅलो सर. एक्सक्यूज मी सर. हा बोला. हॅलो सर. 1 महिन्यानंतर फक्त 2,000 पे करायचं ना सर? हो सर. 2,000 रुपये पे करायचे. हा आता 2,000 रुपये पे केल्यानंतर तुम्ही महिना, आता 1 महिना जेवढी सर्व्हिस भेटते ही सगळी सर्व्हिस सेम तुम्हाला परत भेटत राहणार. टेलिग्रामचे मेसेज पण भेटत राहतील तुम्हाला. हॅलो सर. बोला सर. बोला सर. बोला. हॅलो. हा सर येतोय आवाज तुमचा, तुम्ही बोलत राहा सर. हॅलो. सर तुमचा आवाज येतोय मला. हा सर. बोला. माझा बोला. ऑप्शन. हा नमस्कार सर. हिराना जाधव बोलतो मी. बोला सर. बोला. हा पेमेंट केलंय सर फोन पे ला. रिसिव्ह झालं. व्हॉट्सअपला पण पाठवलं. हो हो झालंय. रिसिव्ह झालं. तुम्हाला रिप्लाय पण केला. ऑप्शन मध्ये ट्रेनिंग करतो सर. ओके. मग ऑप्शनची जर माहिती डिटेल मध्ये मिळाली तर बरं होते. नक्कीच सर. ट्रेनिंग मध्ये आपण ऑप्शन मध्ये कसं काम करायचं ते पण सांगतो. इंट्राडे ऑप्शन पण करू शकतात आणि विकली ऑप्शन मध्ये कसं काम करायचं, 2, 4, 8 दिवस कसे पैसे लागतात ते पण सांगू तुम्हाला. आणि ट्रेनिंगचा टाइम किती आहे सर? 7 ते 9 आहे का सर? संध्याकाळी 7 ते 9. 7 ते 9. सकाळी 7 ते 9 का सर? नाही, इव्हिनिंगला 7 to 9 रात्री संध्याकाळी. सर 8 नंतर चालू होईल नाही का सर? तुम्हाला 7 वाजता पॉसिबल नाही का?
नाही सर 8 वाजता पॉसिबल आहे. ठीक आहे, तुम्ही 8 वाजता या, बाकीची रेकॉर्डिंग तुम्हाला मी फॉरवर्ड करून देईल. ठीक आहे सर. ओके सर. चालेल. हॅलो सर, तुम्ही लाईव्ह सेशनला तुम्ही असणार ना सर? हा, मी राहील, माझी सपोर्ट टीम राहील, सगळ्या गोष्टी असतील. थँक्यू. हॅलो सर, बोला सर. बँक निफ्टीसाठी काय करायला लागते सर? बँक निफ्टीसाठी पण आपण ट्रेड कॅल्क्युलेट करू शकतो सर. बँक निफ्टीच्या फ्युचरमध्ये पण आपण ट्रेड करू शकतो, इंट्राडे पण, स्विंग पण, आणि ऑप्शनमध्ये पण काम करतात. आपल्या सिस्टममध्ये ट्रेड जनरेट होतात. आणि इव्हन दो बँक निफ्टीसाठी तर मी हे जे टेलिग्राम चॅनल आहे याचे रोजचे ट्रेड मार्केट ओपन होण्याच्या पहिले, आज बँक निफ्टीमध्ये काय होणार आहे, निफ्टीमध्ये काय होणार आहे, याचे ट्रेड पण मी रोज देतो तुम्हाला. नुसते तेवढेच फॉलो करून घेतले तरी बऱ्यापैकी प्रॉफिट येतो. बरं सर, ते तुम्ही नंबर दिलेला ते कशावर मेसेज करून दे मला, व्हॉट्सअपवर का सर? हा, कशासाठी नंबर पाहिजे तुम्हाला? ते सर आजचा सेमिनार माझा थोडा मिस झाला ना हा, तुमचा. त्या नंबरला व्हॉट्सअप करा, टेलिग्राम करा, किंवा टेक्स्ट मेसेज करा, काही केलं तरी चालेल. लगेच लिंक Okay. पाठवून देईल तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 10 मिनिटं बाकी आहेत. लास्ट 10 मिनिट्स. हॅलो सर. बोला सर. सर, न्यू बुक ब्रोकरेज रूल्स का काय सर सिरीजचा ऐका नसले सर? काय 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 सेबीचे न्यू रूल काय सर आता मार्जिन बद्दल? ते काय सारखेच असतं. ते ट्रेडिंगमध्ये डिटेल सांगतो मी त्याची, कसे करायचं, काय असतं, काय नाही. खूप काही प्रॉब्लेम नाही आहे. लोकांना असं वाटतं 100% मार्जिन म्हणजे पूर्ण पैसे लागते. पूर्ण पैसे नाही लागणार. मार्जिन जेवढी लागते ते पूर्ण मार्जिन लागेल असं म्हणणं आहे त्यांचं. हॅलो सर, मुथूट फायनान्स कसं आहे सर लॉंग टर्म साठी? फायनान्स कंपन्या चांगल्याच असतात सर लॉंग टर्मसाठी, पण खूप मोठं लॉंग टर्म नाही पकडायचं. एक 2-3 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही घेत असाल तर चांगलं राहील. मुथूटपेक्षा बजाज फायनान्स पण चांगला आहे. क्वांटिटी किती घेऊ देतात मग बजाज फायनान्स? ते तर पैसे किती तुमचे त्याच्यावर डिपेंड करतात सर. आता ट्रेनिंगमध्ये या गोष्टी आपल्या एक्सप्लेन होतील ना. ठीक आहे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी ट्रेनिंगमध्ये डिटेल सांगता येतील आपल्याला. आय थिंक सगळ्यांचे क्वेश्चन झालेले आहेत. काही क्वेश्चन राहिले नसतील. योगेश सरांनी पेमेंट केलंय का? नाही केलंय अजून आय थिंक. ज्यांनी पेमेंट केलंय त्यांनी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या ग्रुपमध्ये पुढचं स्टडी मटेरियल वगैरे सगळं भेटेल. सर, ह्याच्यामध्ये काय काय देणार आहे तुम्ही मला एकदम मला सांगता का सर? तर याच्यात पूर्ण 5 दिवसाची ट्रेनिंग भेटेल आपल्याला. हा. 5 दिवसाची पूर्ण ट्रेनिंग राहील. त्याच्यानंतर ट्रेड फंड टूल पूर्ण महिन्याभरासाठी भेटेल. हा जो टेलिग्राम चॅनल जे मी तुम्हाला मेसेज टाकले रोज मार्केट चालू होण्याच्या पहिले देतो, ते पूर्ण महिन्याभरासाठी भेटतील. त्यानंतर जे ट्रेनिंग होईल त्याची रेकॉर्डिंग भेटेल, युट्यूब चॅनलचा ॲक्सेस भेटेल. त्यानंतर हे पूर्ण महिन्याभर आपण लाईव्ह मार्केटला कसं वापरायचं, काय वापरायचं याचं पूर्ण सपोर्ट भेटेल. ठीक आहे. आणि आफ्टर 1 मंथ जर तुम्ही परत टूल कंटिन्यू करताय तर या सगळ्या गोष्टी परत 2,000 रुपयालाच परत तुम्हाला कंटिन्यू राहतील लाईफ टाईमसाठी. त्याला काही बदल होणार नाही तुमच्यासाठी. बर बर. आणि हे किती महिन्यासाठी असेल सर? हे कंटिन्यूस दर महिन्याला 2,000 रुपये द्यायचे आहेत. बाकी लाईफ टाइम तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहू शकता. बर, म्हणजे सर ते नाही समजलं सर. तुम्ही Annual तुमची चार्जेस आपले 2,000 रुपीज राहतील मंथली. हा ओके. आणि त्याच्यात आता ज्या एवढ्या सर्व्हिस मी सांगतोय यास आता तुम्ही 8,000 रुपये देणार बा पहिल्या महिन्याला, पण याच्यानंतर तुम्हाला 8,000 रुपये पे करायची गरज नाही. टेलिग्रामचे मेसेज पण येतील तुम्हाला 5 कंपन्यांचे, आणि टूल पण वापरायला भेटेल. हे फक्त 2,000 रुपये देऊन तुम्हाला हे सगळं येत राहील.
ओके थँक्स. ही पेमेंट डिटेल्स राहील, ही प्रोसेस आपल्याला स्टार्ट करायची. हॅलो सर, लास्ट क्वेश्चन आहे सर. बोला सर, बोला. हा सर, 3,000 रुपये पे केले की आता स्टडी मटेरियल भेटेल का आता? लगेच हा, भेटेल तो सर. 5 दिवस. हो हो हो. ठीक आहे. आय लिहून सर. थँक्यू सर. ओके सर, थँक्यू सो मच. सर सुनील गवळी सरांना पेमेंट लिंक पाठवून देते, एक्झिट झाले चुकून काहीतरी. सर वरती जे चार्टमध्ये जे आपले पेमेंट लिंक आहे परत पाठवली बघा, पाठवली तुम्हाला. लास्ट 5 मिनिट्स, 5 मिनिटं बाकी आहेत. ठीक आहे, थँक्यू सो मच. सर्वजण कनेक्ट झाले. पुढच्या 5 मिनिटात पेमेंट केलं तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. बाकीचे काय क्वेश्चन असेल तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकताय. ओके, थँक्यू सो मच फॉर मी.